नमस्कार. मी धनश्री शितोळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. आज आपण पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती बोलणार आहोत. अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करायचे, जमीन व्यवस्थापन कसे करायचे, जमिनीचे संतुलन कसे राखायचे आणि त्याला जिवंत कसं ठेवायचं, तसेच आपले जे सेंद्रिय खतं आहेत, रासायनिक खतं आहेत, यांचा बॅलन्स कसा ठेवावा, ह्या सगळ्या विविध विषयांवरती आज आपण बोलणार आहोत. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत जे गेस्ट आहेत त्यांचे मी थोडक्यात तुम्हाला सांगते. सरांचं MSc ॲग्री झालेलं असून सरांनी PhD केलेली आहे फिलॉसॉफी इन ॲग्रिकल्चर कम्युनिकेशनमध्ये. तर सरांचं कार्य जर आपण पाहिलं तर सर KVK बाबलेश्वर इथे 21 वर्ष चीफ सायंटिस्ट म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते प्रभात डेअरीमध्ये डायरेक्टर म्हणूनही त्यांनी काम केलं आहे आणि सध्या सर टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम करतात ग्रीन झोन ॲग्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड नाशिक येथे. आणि सरांनी बरीचशी पुस्तकंही लिहिलेली आहेत. जर ऊस लागवड असेल, शेवगा लागवड असेल, सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंगवरती सरांनी वेगवेगळी पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचे काही रिसर्च पेपरही पब्लिश झालेले आहेत वेगवेगळ्या मॅगझिन्समध्ये. तर सरांचं एकंदरीत कार्य ॲग्रीमध्ये खूप मोलाचं आहे आणि मला असं वाटतं आज सरांचा अनुभव आणि त्यांची जे मार्गदर्शन आहे हे आपल्याला खरंच उपयुक्त ठरेल. तर आपण स्वागत करूया डॉक्टर भास्कर गायकवाड सरांचं. सर तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार. सर आपण म्हणजे पाहत असतो की अन्नद्रव्यांची जर कमतरता असेल पिकांमध्ये तर त्याचे खूप परिणाम होतात. तर या गोष्टी जर आपण बघितल्या तर अन्नद्रव्यांची व्यवस्थापन म्हणजे काय, तुम्ही काय सांगू शकाल? नाही, बेसिकली काय होतं की आपण आपल्या जमिनीचा कधी विचार करत नाही. एक साधी गोष्ट आहे की जसं आपण आपल्या जेवणामध्ये आपल्या आहारामध्ये आपण काय करतो की पक्वान्नामध्ये आपण थोडक्यात ताट भरवतो, म्हणजे भाकर भाजी चटणी लोणचं वगैरे ह्या गोष्टी करतो. किंवा आता पशुसंवर्धन जर विषय घेतला, गाई किंवा म्हशी वगैरे किंवा शेळ्या, त्याच्यामध्ये बघतो आपण त्यांना आहार वेगवेगळा आहार देतो. आपण तो सकस आहार चांगला आहार, म्हणजे ते सजीव, आपणही सजीव आहोत. गाई बैल किंवा म्हैस हे सजीव म्हणून त्यांना आपण त्या पद्धतीने देतो. पण तू जमिनीकडं आपण त्या दृष्टीने कधी बघत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की जमीन एक कारखाना आहे, म्हणजे एक त्याच्यामध्ये एवढे रासायनिक खतं टाकले, एवढे नत्र स्फुरद पालाश टाकला की ते आपल्याला उत्पादन येईल. आणि ही खरी चूक जी आहे मागच्या, म्हणजे हरित क्रांती, ठीक आहे हरित क्रांती झाली, आपल्याला उत्पादन आपण 5 पटीने वाढवलं. आज आपण जे भुगबळी होतं किंवा आपण बाहेरून धान्य आणायचो तर आज आपण स्वयंपूर्ण झालो, इथपर्यंत मान्य आहे. परंतु हे मान्य होत असताना ज्या काय आपल्या संस्कृती, आपली कृषी संस्कृती, लक्ष घ्या, भारत हा कृषी प्रधान देश आहे, त्याला कृषी संस्कृती आहेत, ऋषीमुनींनी संस्कृती दिलेली आहेत. आणि ते आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा, तुझं आहे तुझं पाशी पण तू विसरलाशी किंवा तू जागा चुकलाशी असा. आणि हे होत असताना मागच्या 60 वर्षात आपण काय केलं, आपलं सगळं सोडून दिलं आणि आपण फक्त बाहेरचे जे तंत्रज्ञान आहे, मग आपण काय करतो, हरित क्रांती झाल्यानंतर बाहेरच्या सगळ्या टेक्नॉलॉजी आणत बसलो. परंतु आपला बेसिक जो आपला कल्चर होता, जी संस्कृती, कृषी संस्कृती, ती पूर्ण विसरलो. आणि मग त्याचे परिणाम आज असे झाले की आपल्याला जमिनीबद्दल आपण एक कारखान्याच्या दृष्टीनं जमिनीकडे बघायला लागले की जमिनीला कॅल्क्युलेटेड, म्हणजे आज आता मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, तू सुद्धा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. आपल्याला ते शिकवलं की एवढे नत्र स्फुरत पालाश टाकले एवढं उत्पन्न. बरोबर. आणि तसं नसतं, जमीन ही जिवंत आहे आणि त्या जमिनीला जसं आपण आपल्या आहारामध्ये सकस आहार ठेवतो, पशुच्या बाबतीत आपण आहार ठेवतो त्या पद्धतीनं, मग जमिनीला का नको आहार तसा? जमिनीला जसं मग तुम्ही फक्त रासायनिक खतं, आपण जसं म्हणतो एक पदार्थ झाला, पण तिच्यामध्ये ताट भरलेलं नाही ते. आणि मग काय आलं की समजा आपल्याला आपण मला एक मेथीची भाजी आवडती, मग फक्त मी वर्षभर 5 वर्ष 10 वर्ष 50 वर्ष मेथीचीच भाजी खाल्ली, बाकी काहीच खाल्लं नाही, तर माझ्या शरीरावर काय होईल? बरोबर आहे. किंवा म्हणजे ही जी गोष्ट ही माझ्यामध्ये या गोष्टी केल्या. आणि म्हणून भविष्यामध्ये, कारण हा प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे, जे आपण म्हणतो की जे धान्याचे कोठार पंजाब आणि हरियाणा, आज त्यांनी देशाला मोठ्या प्रमाणात धान्य दिलं आहे, आज तिथं परिस्थिती काय? आज तिथे असं झालं की भरपूर डॅमचं धरणाचं पाणी, रासायनिक खतं भरपूर, कीटकनाशकं भरपूर, आणि आज अशी परिस्थिती माहिती, कॅन्सरची ट्रेन धावची कॅन्सरची. बरोबर. हां. परंतु त्या जमिनीमध्ये आज बघितलं तर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.3च्या खाली गेले, म्हणजे त्या आज ICU मध्ये जमिनी चाललेल्या आहेत. मग त्या जमिनीमधून तुम्ही अपेक्षा काय ठेवणार आहे? म्हणून हा फार महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला जर भविष्यामध्ये, ठीक आहे ना, आपण आता काय झालं की एक लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स म्हणून एक नियम असतो की एका लेवलला आपण जातो आणि त्यानंतर आपलं डिक्लाईन सुरू होतं.
आपण त्या वरच्या लेवलला गेलो आणि हळूहळू आता डिक्लाइन सुरू झाले. म्हणजे ते आपण कमी आता परत उत्पादकता कमी होत चाललेली आहे. आपण म्हणतो ना मागच्या 10-15 वर्षामध्ये शेतकऱ्यांची फार वाईट परिस्थिती, शेती फार अवघड होत चाललेली, शेती परवडत नाही. याच्या मागचं भाव एक बाजार हा मान्य मला, पण तुमची उत्पादकता काय आज? बरोबर आहे. आणि ती उत्पादकता जर तुम्हाला ठेवायची असेल तर जमिनीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्ण बदलावा लागेल. जमीन हा कारखाना नाही, जमीन जिवंत असते आणि ती जमीन जिवंत ठेवण्यासाठी तिला काय पाहिजे, मी म्हणतो असो, आपण तिच्या हृदयामध्ये तिच्या मनात उतरून तिला नेमकं काय पाहिजे ह्या गोष्टी जो पण आपण समजत नाही. त्या पण एक समोरच्याला समजा एक साधं उदाहरण सांगतो की एखादा व्हेजिटेरियन माणूस आहे आणि त्याच्या ताटामध्ये आपण चिकन ठेवलं तर काय होईल? बरोबर आहे. तो खाईल का तो? म्हणजे आपल्याला जर तिचं काही एखादा डायबिटीस माणूस आहे, त्या डायबिटीस माणसाच्या समजा ताटामध्ये आपण गोड पदार्थ ठेवला, हार्टचा पेशंट आहे त्याच्यात जर याच्यामध्ये आपण समजा जास्त तेलाचे पदार्थ ठेवले, म्हणजे आपल्याला ही गोष्ट आपण माणसाच्या बाबतीत विचार करतो. बरोबर. पण जमिनीच्या बाबतीत आपण तो विचार नाही केला. आणि खरं ती भविष्यामध्ये फार मोठी गरज आहे की पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन. आणि पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणण्यापेक्षा मदर अर्थ आपण म्हणतो ना की ती आई आहे, त्या आई त्या बाळाला पिकवते, वाढवते. म्हणजे ती आई लक्षात घ्या. आपण पिकाचा विचार करतो, मुलाचा विचार करतो, पण मुलाला सदृढ करायचं असेल किंवा त्याला चांगलं स्ट्रॉंग करायचं असेल तर त्या आईचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी तर काय म्हणतो असं, पिकाच्या अन्नद्रव्यापेक्षा आईचं पोषण कसं करता येईल ते महत्त्वाचं आहे. बरोबर सर. खरं तर काय झालं होतं, मध्यंतरी मी पण काही शेतकऱ्यांशी बोलले. त्यांचा जमिनीचा pH जो आपण सामू जर काढला ना, एक तर शेतकरी टेस्टिंग करत नाही, सॉइल टेस्टिंग. काही शेतकऱ्यांना जर केली ना तर त्यांचा जमिनीचा सामू आहे ना तो 8.23 कडे होता. ऑर्गॅनिक कार्बन जो होता तो 0.2 कडे होता. आणि तुम्ही जर बघाल पुण्यातून जी मुळा मोठा वाहते, भीमाला मिळते, तर उजनीपर्यंत पूर्ण क्षारयुक्त जमिनी आता व्हायला लागलेत, कारण पुण्यातून हेवी मेटल्स पूर्ण चाललेत नाहीत. तर ते ना जमिनी सगळ्या खराब होत चालल्यात. लोक सॉइल टेस्टिंग करत नाही आहेत आणि त्यामुळे ह्याचा परिणाम तर उत्पादनावर होतोच आहे. तर याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपण म्हणतो ना की एक सदृढ माणूस बनतो, सक्षम माणूस म्हणतो, तसं सक्षम किंवा सदृढ जमीन जी आहेत तर ती चांगली जमीन, सुपीक जमीन म्हणजे काय, तर आपण म्हणतो माझी जमीन, एखादा म्हणतो मी 100 टन उत्पादन काढलं. तू बाबा तू उत्पादन नाही काढ, ती जमीन उत्पादन काढ. तू मॅनेजर आहे, तू व्यवस्थापन करतो. पण जमीन एक लक्षात घ्या, मी काय म्हणतो असतो, जो 100 टन काढतो त्याला म्हणा, त्या जसं तू आता उदाहरण सांगितलं क्षारवट जमिनीमध्ये त्या तिकडे जाऊन 100 टन उत्पादन काढून दाखव, नाही काढू शकत. कारण त्याची क्षमता, त्याची फक्त व्यवस्थापन करण्याची क्षमता आहे, पण उत्पादन देण्याची क्षमता त्या जमिनीची. मग जमीन कशी पाहिजे आपल्याला, की ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब, ज्या ऑर्गॅनिक, फार फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तो आत्मा आहे. म्हणजे हृदय आपण जसं जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत माणूस जिवंत आहे, तसंच जमिनीतला सेंद्रिय कर्ब जोपर्यंत चालू आहेत तोपर्यंत ती जमीन जिवंत आहे. म्हणून तो सेंद्रिय कर्ब कमीत कमी 1च्या पुढे पाहिजेत. 1च्या आता तू सांगितलं आता 0.2 आहेत, मी सांगितलं आता पंजाबमध्ये हरियाणामध्ये 0.3च्या खाली, 100% जमिनी 0.3च्या खाली आलेल्या आहेत. आणि मी सांगतो की 1च्या पुढे पाहिजेत. म्हणजे आपण किती मागे पडलेले आहेत. त्या जमिनीचं इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, क्षारता म्हणतो आपण. जसं आता जे क्षार, जे नदीचे बेल्ट, नदीचे काठावर वगैरे क्षार 3 आणि 4 आणि 5 पर्यंत क्षार गेले. क्षार किती 1च्या खाली पाहिजे. आणि सामू जो आहे pH आपण म्हणतो हा pH 7च्या दरम्यान. म्हणजे आपण जर बॅलन्स का झालं 7 8 झाले, 1 इशी पाहिजे तो आपला 3-3.5 पण गेला. आणि ऑर्गॅनिक कार्बन 1च्या पुढे पाहिजे तो आपण 3.3 वर आला. म्हणून हे जे व्यवस्थापन आहे, म्हणजे आज आपण जर ह्या गोष्टी, आज बघा की आज सर्व बोलायला लागलेले की सेंद्रिय शेतीकडे चला, नैसर्गिक शेतीकडे चला, किंवा कर्ब जो आहेत, हवेतला कर्ब, ग्रीन हाऊसेस गॅसेस जे वापरतो, हवेतला कर्ब कमी करायचा असेल तो आपल्याला कुठे ठेवावा लागेल. एक लक्षात घ्या, आपल्याकडे 2 भाग आहे, हवा जमीनच्या वर, जमीनच्या खाली. जर जमीनच्या वरचा जर कर्ब कमी करायचा असेल तर कुठे घ्यावा लागणार आपल्याला, जमीनच्या खाली घ्यावा लागेल. आणि तो जमीनच्या खाली कर्ब केला तर 2 फायदे लक्षात. शेवटी अर्थ आपण म्हणतो जमीन, पृथ्वी आहे, तर पृथ्वीमध्ये आहे ते तसंच आहे. कर्ब म्हणजे ऑक्सिजन असू द्या, कर्ब असू द्या, नायट्रोजन असू द्या, फक्त तो जमीनच्या खाली का जमीनच्या वर आहेत. आपण काय केलं, बऱ्याचसा कर्ब वर आणलेलं आहे. मग पोल्युशन वाढलं, तापमान वाढत चाललेलं आहे, हवेत बदल होत चाललेले आहेत, आपले जे पाऊस वगैरे हे सगळं बदललेलं आहे. म्हणून आपल्याला काय करणं, रिव्हर्स करायला लागणार आता. म्हणजे हवेतला कर्ब आपल्याला जेवढा जमिनीमध्ये ठेवता येईल तो जमिनीमध्ये घेतला तर कर्ब, कारण कर्ब हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कर्ब हा जीवाणूंचं एनर्जी आहे, त्यांचं इंधन आहे. ते जर मिळालं तर जीवाणू काम करतील. आणि ते इंधन आपण काढून घेतलं, जीवाणू कसे काम करणार. आणि जीवाणू जर नसेल तर जमीन जिवंत राहू शकत नाही. म्हणजे आपल्याला काय केलं की जर तो कर्ब जमिनीमध्ये जर घेतला आणि तो कर्ब जमिनीमध्ये घेऊन जर जीवाणूचं काय, कारण जीवाणू कसं आहे की फौज आहेत,
आपल्या जमिनीमध्ये फौज आहेत, ती सर्व अन्नद्रव्य पिकाला ज्या स्वरूपात पाहिजे त्या स्वरूपात तयार करते आणि ते पिकाला पुरवते. म्हणजे आपल्याला ह्या जी गोष्ट आहेत, ही गोष्ट बेसिकली काय होतं की शेती हे काय म्हणजे आपण म्हणतो ना की रडतराव घोड्यावर बसवले अशी गंमत चालू आहे. म्हणजे शेतकरी खरंच शेतकरी सगळ्यात हुशार पाहिजेत. का त्याला इंजिनिअरिंग पाहिजे, त्याला मेडिकल सायन्स पाहिजे, त्याला सगळं बायोलॉजिकल सायन्स पाहिजेत, त्याला मार्केटिंग नॉलेज पाहिजेत. परंतु काय होतं की हे सगळं चांगले शिकलेले मुलं नोकरी जातात, बाहेर जातात आणि ज्यांची इच्छा नाही, जे कमी शिकलेले आहेत ते शेतीत राहतात. आता विचार करा, शेतीला तुमचं एक्सरे नाही, आता तू जशी म्हटली त्यांचं आपण जमीन तपासत नाही. डॉक्टरकडे जायचं, तुम्हाला एक्सरे काढावा लागतो, ब्लड टेस्ट करावं लागतं, सगळं करून डॉक्टर ट्रायल घेतो तुमच्यावर. आज इथं तर तुम्हाला एक्सरे नाही, शेतीचा ब्लड टेस्ट करत नाही, आपण जमीनचं काहीच करत नाही. एवढं करून आपल्याला जे म्हणायला पाहिजे त्या पद्धतीने सांगतोय आणि हे सांगून मग ह्या गोष्टी आहेत. म्हणून याच्यामध्ये फार शेती ही फार नॉलेजेबल सायन्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये असं काही सहज केलं आणि शेती उत्पिकली असं नाही. तर जोपर्यंत याच्यामध्ये नॉलेज जास्त जात नाही आणि जोपर्यंत त्या ज्ञानाच्या आधारावर शेती होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या शेतीमध्ये पुढे जाता येत नाही. बरोबर सर, यामध्ये तुम्ही 2 गोष्टी बोललात. एक तर जमीन व्यवस्थापन बोलला आणि जमिनीला जिवंत ठेवणं, सजीव ठेवणं हे बोललात. तर सजीव ठेवण्याचा नक्की अर्थ काय तुमचा? एक लक्षात घ्या की आज आपल्याकडे बघतो आपण म्हणतो कोल्हापूर जर बघितलं तर लालसा माती, तिकडं मराठवाडा किंवा विदर्भ बघितलं तर काळी माती, मधला जर नदीची काठी बसलं पोयटा किंवा हे कसं असतं की प्रत्येक ठिकाणी त्या दगडापासून जमीन ही कशापासून बनलेली? दगडापासून. दगड हा जिवंत नसतो, परंतु जे दगडाचे कण किंवा आपण म्हणतो की जे काही हवामानामुळं जे काही दगडाचे कण तयार होऊन जमीन तयार होते ती फक्त माती ही डेड असते, निर्जीव असते, मृत माती असते आणि त्या मृत मातीला जिवंत करण्याचं काम जीवाणू करतात. कारण लक्षात घ्या, समजा मी जमिनीमध्ये नायट्रोजन युरियाची गुण टाकली किंवा फॉस्फरसची गुण टाकली किंवा पोटॅशची गुण टाकली, तर हे टाकल्यानंतर ते काय नायट्रोजन युरिया टाकले तर युरियाचे कण लगेच ते मुळं लगेच घेत नाहीत. त्याला अमोनिफाईंग बॅक्टेरिया नायट्रिफाईंग बॅक्टेरिया जे असतात जीवाणू, तर ते जीवाणू युरियाचं रूपांतर त्या पिकाला ज्या स्वरूपात पाहिजे अमोनिकल फॉर्म किंवा नायट्रिफाईंग फॉर्ममध्ये स्वरूपात ते रूपांतर जीवाणू करतात. समजा गांडूळ आपण बघतो, गांडूळ काय आपण शेतकऱ्याचे मित्र आहे, जमीनचं नांगर आहेत, गांडूळ खालीवर जातात, सचित्र जमीन करतात, म्हणजे एरेशन वाढतात, जमिनीमध्ये हवा वाढवतात गांडूळ. म्हणजे हे सगळे काय करतात की हे सगळे निसर्गातले जे देणगी आहेत तर ते म्हणजे नायट्रोजनचे असू द्या, फॉस्फरस, पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा हे सर्व रूपांतर करण्याचं काम हे पिकाला जे अन्नद्रव्य पाहिजे ते रूपांतर करण्याचं काम हे करतात. पण हे कशावर जगतात? यांचं मुख्य अन्न जमीन, माती नाही. हे काय माती खाऊन जगत नाही. यांची जी एनर्जी हा सेंद्रिय पदार्थ आहेत. म्हणजे मग असे म्हटलं का सेंद्रिय कर्ब, जोपर्यंत त्यांना ते खायला मिळत नाही, जीवाणू काय खाणार? तुमचा सेंद्रिय पदार्थ कुसतो, त्यातलं सेंद्रिय कर्ब तयार होतो. त्या सेंद्रिय कर्ब म्हणजे आपण म्हणतो पेट्रोल टाकलं त्याच्यामध्ये, जसं गाडीत पेट्रोल टाकलं गाडी पळते, तसं जोपर्यंत कर्ब हा जमीन टाकत नाही तोपर्यंत जीवाणू किंवा गांडूळ पळणार नाहीत, ते काम करणार नाहीत. ते काम नाही केलं का आपली जमीन चालणार नाहीत. मग जिवंत म्हणून आपल्याला जीवन त्याला आपण कधी विचार नाही केला. मी म्हणतो माझी जमीन मी काय म्हणतो असं, तुझी जमीन 100 एकर जाऊन दे, पण 100 एकर जमीनमध्ये तुला किती गांडूळ आहे, किती जीवाणू आहेत, किती ॲक्टिनोमायसिड्स आहे, किती विषाणू, म्हणजे हे जे उपयुक्त ज्या जीवाणू त्यांची संख्या किती आहे. शेवटी एखादं माझं मोठं घर आहे, पण त्या मोठ्या घरात माणसं काय कसे स्वरूपाचे काय करतात ते महत्त्वाचं असतं. आणि ही खरं आज आपणही आजही की आपण एक लक्षात आहे, आपली संस्कृती काय सांगते. अमेरिका माता म्हणतो का कोणी, रशिया माता म्हणतो का, चीन माता म्हणतो, आपण करतो भारत माता. आपण जमिनीला वंदन करतो, माती कपाळाला लावतो. म्हणजे आज आपली परंपरा, आपली संस्कृती जी आहे की माती म्हणजे आपण तिला जिवंत माता म्हणतो, आपण तिला भूमाता म्हणतो. भूमाता म्हणजे जमीन म्हणजे आईला आई म्हणतो. मग आई म्हणतो म्हणजे याचा अर्थ ती आई कोणती मेलेली नसते, आई जिवंत असते. ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता आपल्या पूर्वजांनी दिलेली आहे, ऋषीमुनींनी दिलेली आहे. आपल्या हजारो वर्षापासून या पद्धतीने शेती होत आलेली आहेत. प्रश्न काय आला की ज्यानंतर आपण समजलो की याला पर्याय म्हणजे रासायनिक खतं आहेत. ठीक आहे, मी म्हणत नाही रासायनिक खतं म्हणजे 100% वाईट आहेत, पण पुढं बोलू आपण त्या विषयावर. परंतु रासायनिक खताकडे जाण्याच्या आधी आपल्याकडे सुद्धा काही गोष्टी, आता साधी गोष्ट आहे की आपण ॲलोपॅथीवर बरेच मागं काम केलं. आता काय व्हायला लागलं, लोक जास्त आजार वाढल्यानंतर म्हणतो आयुर्वेदिककडे जाऊ, होमिओपॅथीकडे जाऊ, पंचकर्म करू किंवा हे ज्या गोष्टी ह्याच्याकडेच का जायला लागलेले का त्यांना कळून चुकलं की ॲलोपॅथीना शरीराची झीज होते, शरीराचे प्रश्न सुटत नाही. हे फक्त आपल्याला तात्पुरतं
बरं वाटतं. पण जर आपल्याला कायमचं जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपण हे ऑप्शन निवडतो. आणि हे काय आपले आयुर्वेदा किंवा होमिओपॅथी किंवा हे आपली संस्कृती आहे. हे काय नवीन नाही, ऋषीमुनीपासून चालत आली. हेच आपण आपल्याबद्दल करतो आपल्या बाबतीत. मग जमिनीच्या बाबतीत काय विचार नाही करत आपण तिचा. म्हणून ती जी जमीन आहे ती जिवंत आहे. ही गोष्ट जोपर्यंत आपण मानत नाहीत आणि ती मानून जोपर्यंत आपण शेती करत नाहीत तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत. आणि बरोबर आहे, जर एक बी जर आपण त्यात टाकतो आणि त्याचं पिकात रूपांतर होतंय तर ती नक्कीच सजीव आणि जिवंत असू शकते. आता एक आपण म्हणतो एक समजा बाजरीचं बी आहेत, एका बाजरीचे हजारो बाजरी तयार करण्याचे तयार रूपांतर होते. किती बरोबर. तेवढं माणसं तर आपण बोलतो आपली कपॅसिटी आहे का तेवढी हजारो मुलं तयार करू शकतो आपण. पण तिच्यामध्ये कपॅसिटी का हजारो एका आणि एका याच्या. म्हणून ती जी सजीव लक्षात घ्या, सजीवाची निर्मिती सजीवामधूनच होती. बरोबर. निर्जीवाची समजा तुम्ही कारखाना जसं का आपण म्हणतो की एवढं किलो जर लोखंड टाकलं तर एवढं किलो ते एखाद्या गाडीचं स्पेअर पार्ट तयार होईल. पण ती ते निर्जीव आहेत तेवढं त्याच्या पुढं 1 किलो टाकलं तर 900 ग्रॅम तयार होऊ शकतं. पण 2 किलो कधी स्पेअर पार्ट तयार होऊ शकत नाही. इथं तुम्ही 1 किलो टाकलं तर हजारो किलो करण्याची ताकद. आणि म्हणून जमिनीकडे एक उत्पादन देणारा म्हणजे शेतीत उत्पादन देणारा कारखाना हा विचार न करता एक नवनिर्मिती करणारी यंत्रणा आहेत, एक सजीव आहेत. आणि त्या सजीवाला आपण सजीवाप्रमाणेच ट्रीट केलं किंवा त्या पद्धतीने त्याला वागवलं, त्याचं संगोपन जर केलं तर आपल्याला उत्पादन शाश्वत. आपलं लक्षात घ्या की आपल्याला उत्पादन वाढवणं हे ठीक आहे, काही दिवस आपल्याला गरज होती. पण आता परिस्थिती उत्पादन वाढवलेले उत्पादन शाश्वत ठेवणं, टिकवून ठेवणं ते महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आता सर आपण जमीन व्यवस्थापनाबद्दल बोलायला गेलो तर त्यात नक्की काय मुद्दे येतात? जमीन व्यवस्थापन कसं करायचं? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जमिनीचे 3 गुणधर्म आपण समजून घेतले पाहिजे. 3 गुणधर्म साधे आपण समजा आपण बघता आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो तो नाडी बघतो, वात पित्त कफ, बरोबर ना. तो म्हणतो वात असं का तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका, ह्या ज्या गोष्टी हे 3 नाड्या माणसाच्या, ह्या 3 नाड्यातून आपलं शरीर कळतं आपल्याला. तसं जसं मी लक्षात घ्या, मी ज्या वेळेस विचार करतो जमिनीचा त्यावेळेस मी विचार करतो का मी माझं जसं माणूस म्हणून मी जसं विचार करतो तसं मी जमिनीचा का नाही विचार करत. तसं जर केलं तर आपण तिचं संगोपन करू शकतो, त्या पद्धतीने तिचं हे करू शकतो, उत्पादन काढू शकतो पाहिजे तसं. तसं तर मी जमिनीचे सुद्धा 3 नाड्या आहेत. त्या 3 नाड्या आपल्याला समजले पाहिजे गुणधर्म म्हणून थोडक्यात आपण की एक रासायनिक गुणधर्म, दुसऱ्या जैविक गुणधर्म, तिसरा भौतिक गुणधर्म. आता भौतिक गुणधर्म जसं आपला भौतिक गुणधर्म माझी उंची जाडी ही भौतिक गुणधर्म माझा, तसं जमिनीचा भौतिक गुणधर्म ती दगडापासून ज्या भागातून बनलेली असते तो भौतिक गुणधर्म. काही ठिकाणी आपण वाळूचं प्रमाण जास्त असतं, काही ठिकाणी रेतीचं प्रमाण कमी असतं, काही ठिकाणी बारीक मातीचं कणाचं प्रमाण कमी जास्त असतं. तो भौतिक गुणधर्म म्हणजे आपण म्हणतो त्याला फिजिकल स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. म्हणजे जमिनीचा हा बाहेरचा आपण बाहेरून दिसतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो माझी जमीन चांगली आहे, माझी जमीन मुरमाड आहे, माझी जमीन वालुकामय आहेत. म्हणजे तो झाला भौतिक गुणधर्म. भौतिक गुणधर्म हा बेस झाला, लक्षात घ्या. पण बेस होत असताना तिला जिवंत करण्याचं काम जे करतं ते जीवाणू करतात. म्हणजे गांडूळं किंवा जीवाणू करतात, त्याला आपण जैविक गुणधर्म म्हणतो. की ते जीवाणू कसे आहेत म्हणजे आपण जसं म्हणतो ना की माझं पचन चांगलं आहे, आपण म्हणतो माझे गट बॅक्टेरिया चांगले आहेत, आपण पोटातले बॅक्टेरिया आपण म्हणतो गट बॅक्टेरिया चांगले आहे, माझं पचन चांगलं होतं. म्हणजे माझं काय राहतं की माझं शरीर आपण म्हणतो का समजा आपण म्हणतो अँटीबायोटिक खाल्ल्या तर अँटीबायोटिक खाल्ल्यामुळे काय होतं आपल्याला जीवाणूची संख्या कमी होतं, आपल्याला विकनेस वाटायला लागतो. म्हणजे आपल्या शरीरातले काय होतं जीवाणू कमी होतात आणि ते जीवाणू कमी झाले का मग आपलं शरीर आपल्याला थकवा येतो, आपण चांगलं काम करत नाही. तसं जमिनीमध्ये जे जैविक गुणधर्म असतात आपण काय करतो रासायनिक खतं टाकले की रासायनिक टाकलं की जीवाणू कमी होतात, मग त्यांची जैविक क्रिया कमी होती, मग ती अशक्त होती, तिचं उत्पादन क्षमता होती. म्हणून हा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला जमिनीचे जैविक गुणधर्म हे आपल्याला कसं चांगलं वाढवता येईल, हा एक दुसरा महत्त्वाचा भाग आहे. आणि तिसरा मग महत्त्वाचा भाग आहे तुझा रासायनिक गुणधर्म, आपण केमिकल कॅरेक्टर्स म्हणतो पण याला. तर रासायनिक गुणधर्म मग उत्पादन म्हणजे शेवटी काय असतं की रसायन आपण म्हणतो ना की तुमच्या रासायनिक क्रिया जर चांगल्या झाल्या शरीरामध्ये किंवा कोणतं आपण म्हणतो पित्त झालं समजा, मग पित्त झालं तर मळमळ होते किंवा हे होतं, म्हणजे तसंच जमिनीला सुद्धा होतं ना. म्हणजे एखादी गोष्ट जास्त झाली मग ते जास्त झाल्यानंतर कमी झालं तर ही जी केमिकल रिॲक्शन ज्या होतात ह्या केमिकल रिॲक्शन आपल्याला त्या महत्त्वाच्या असतात. आणि अर्थात त्या केमिकल रिॲक्शन ह्या सगळ्या बॅलन्स करतात भौतिक आणि जैविक गुणधर्म. म्हणजे आपण समजा एखादं खत टाकलं, खत रासायनिक झालं, हे रासायनिक गुणधर्मामध्ये येतं. आणि ते जर टाकल्यानंतर त्याचं जैविक जर गुणधर्म चांगले असेल तर पिकाला आवश्यक त्या अन्नद्रव्यामध्ये रूपांतर करून पिकाचं पोषण करणं हे जीवाणू. म्हणजे आपल्याला हे म्हणून मी पहिली गोष्ट नक्कीच मी सांगाल की भौतिक गुणधर्म चांगला जर असेल तर उत्पादन चांगलं येतं.
भौतिक गुणधर्मानंतर सेकंड जे गुणधर्म आहे तो जैविक गुणधर्म. तो जैविक गुणधर्म जर आपल्याला वाढवता आला तर मग आपल्या रासायनिक गुणधर्म जमिनीचा आपण काय करतो, आता जमीन समजा तपासली, जमीन तपासणे आपण काय तपासतो, फक्त एकच गुणधर्म तपासतो, फक्त रासायनिक गुणधर्म. आपण फक्त जसं आपण ब्लड टेस्ट करतो फक्त तेवढंच तपासतो. पण याचं शुगर का वाढते, मग फिजिकल गुणधर्म आपण काय म्हणतो, शुगर वाढले तू व्यायाम कर, तुझे हे वाढलं तू आता समजा हार्टचे प्रॉब्लेम सुरू आले फॅट्स कमी कर. तसं जमिनीमध्ये ज्यावेळेस रासायनिक गुणधर्म आपण तपासतो तर मग त्यातून आपल्याला याच्यातून जीवाणू खताचा वापर वाढवायचा की जमिनीमधलं ते स्ट्रक्चर काय, आता स्ट्रक्चर आपण बदलू शकत नाही परंतु कमीत कमी जैविक गुणधर्म आपण जास्त काम करू शकतो. सर ह्याच्यामध्ये ना अजून एक गोष्ट मला बोलायची होती. जसं आपण म्हणतोय की जमीन जिवंत आहे, त्याच्यात जीवाणूंनीच एक बनवलेलं म्हणजे ते जे फिक्सेशनचं काम करतात, नायट्रोजनचं वगैरे नत्र वगैरे ते सगळं जीवाणू करतात. आता हे जे पाचट जाळलं जातं, आपण मेजर ह्याच्यावरती एक माझ्या लक्षात आला तर रिसेंटली मी दिल्लीला गेले होते, तिथला एअर क्वालिटी इंडेक्स जर आपण बघायला गेलं ना तर 350 पावणे 400च्या आसपास होता. पुण्यातला आपला 75 आहे, तरी आपण म्हणतो की प्रदूषण जास्त आहे, म्हणजे तिथे तर किती जास्त प्रमाणात असेल. तर मग ह्या गोष्टी जर आपण बघायला गेल्या ना तर पाचट जाळणं किती जमिनीला हानिकारक असू शकतं. एक लक्षात घ्या, निसर्ग हा कोणतीच गोष्ट फुकट करत नाही. निसर्ग आपल्यासारख्या वेळा नाहीत. आपण आपल्याला तुझं आहे तुझं पैसे पण तू चुकलाशी किंवा तू जागा विसरलाशी अशी गंमत. एक तत्व असतं की तुम्हाला जे पाहिजेत, आपलं कसं आहे, इतकं आपण मनुष्य प्राणी एवढा स्वार्थ झाला की आपण सर्व विसरलोय की मी समजा ऊसाचं उत्पादन काढलं, मला ऊस पाहिजेत, ऊस काढायचा, काडी लावून द्यायची पाष्टाला आणि मोकळायचं का, लगेच दुसरं पीक काढायचं त्याला. पण निसर्गाने काय केली, सोय करून ठेवली त्या ऊसाची. काय सोय करून ठेवली की बाबा तुम्हाला ऊस पाहिजेत, तू ऊस घ्या, पण ते ऊसाचं समजा वाढे पाहिजेत ना, वाढे घ्या, पण वाढे गाईला खाऊ घाला, तिचं शेण कुठं आलं पाहिजेत, तिकडं आलं पाहिजेत. इकडं भुसा जर आलं तर भुसा परत शेतात आला पाहिजे, ऊसाचं पाचट जे आहे ते परत शेतात आलं पाहिजे. म्हणजे निसर्गाने अशी व्यवस्था केली का जरी पीक आलं, आता जंगल आहे समजा, जंगलाला कोण खातं टाकतं, कोण पालन पोषण करतं सगळं, परंतु जो पालापाचोळा पडतो त्या सगळ्या गोष्टी. तसं याची जी गोष्ट आहे की आज जर तुम्हाला पिकाचा अवशेष जर तुम्ही त्याच जमिनीत जर दिले तर 70% म्हणजे 70% नैसर्गिक त्या गोष्टी निसर्गाने करून ठेवले की ते पुढच्या पिकाचं पालन पोषण करण्याचं काम, जी खतं लागतात ते खताचं काम निसर्गाने करून ठेवलेत. म्हणजे त्या पिकाच्या जे आपण अवशेष म्हणतो, वाया जाणारी भाग, तर आपण वाया जाणारी भाग आपला शब्द आहे तो, पण तू पोषण आहे, ते जमीनचं पोषण आहे. तिला ज्या पद्धतीनं तिनं दिलंय, समजा 100 टन दिलंय तर तिला परत पोषणासाठी ते पाहिजेत. लक्षात घ्या, जमिनीचं अन्न हे रासायनिक अन्न खतं नव्हेत. जमिनीचं अन्न हे सेंद्रिय खताचं आहे, जे जमीन कुजू शकतं तेच आहे. समजा मी समजा तर मला जेवायचं तर मी प्रोटीनचे 10 ग्रॅम, कार्बोहायड्रेट समजा 25 ग्रॅम, नंतर हे अशा गोळ्या जर घेऊन खाल्ल्या तर मी जगू शकतो का, किंवा तू जगू शकते किंवा कोणी समाज जगू शकतो का? आपल्याला काय म्हणतो, न्यूट्रिएंट पाहिजे. आपण म्हणतो समजा 100 टन शेणखतातून एवढे नत्र, एवढं स्फुरद, एवढं पालाश मिळतं, मग तेवढं टाका रासायनिक खतातून, काय करायचं एवढं 100 टन किंवा 50 टन सेंद्रिय खत टाकायचे. पण तसं नसतं. त्याच्यातून जे अन्न कुजण्याची क्रिया चालते, ही जी जशी म्हणतो की फौज येते जमिनीमध्ये जीवजीवाणूची, ती फौज या सेंद्रिय पदार्थावर जगते. आणि ती जगण्यासाठी आपल्याला ही जी निसर्गाने केलेली यंत्रणा आहे, जे काय पिकाला जे एक साधी गोष्ट आहे, कांदा छोटा असतो त्याला तुम्हाला छोटंच सेंद्रिय पदार्थ मिळेल, ऊस मोठा असतो त्याला मोठा, म्हणजे जेवढं आहे तेवढं त्याला त्या पद्धतीने त्याला जे अवशेष आहे, पिकाचे अवशेष मोठे ठेवलेले आहेत. आणि म्हणून हे जाळणं हे आपल्या सोयीनं केलेली आपण गोष्ट आहे आणि ती निसर्गाच्या विरोधात आहे. आणि त्याच्यामुळं काय झालं की आज साधी गोष्ट आहे, तू जशी आता म्हटले की मी दिल्लीला गेले आणि दिल्लीमध्ये प्रदूषणाचा इंडेक्स एवढं वाढलेलं आहे. आज काय झालं की जे धान्याचं कोठार जे पंजाब हरियाणा आहेत, आज पंजाब हरियाणामध्ये काय परिस्थिती आहे, गहू काढला का पेटून द्या, भात काढला का पेटून द्या, आणि सगळं प्रदूषण वाढलं आहे आज त्यांना. बरं ते गोष्ट कळत नाही असं नाही, पण तू काय होतं की ती गोष्ट कन्वर्ट करायला, सेंद्रिय पदार्थामध्ये कन्वर्ट करायला किंवा जमिनीत गाडण्यासाठी किंवा त्यासाठी तर आपल्याला तेवढं वेळ नाही. आणि सर अजून एक जर शेतकऱ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघायला गेलं ना तर जेव्हा ह्या गोष्टींवरती बोलत होते ना तर काही शेतकऱ्यांचं हे पण मत आलं
की आता आम्ही ते पाचट उचलायचं, त्यासाठी मग लेबर लावायचे. आणि आपल्याकडे छोटी शेतं असतात, पंजाब हरियाणामध्ये मोठ्या मोठ्या लँड आहेत त्यांच्या, मग ते पाचट उचलायला माणसं लावायची, त्यांना रोजगार द्यायचा, म्हणजे रोज द्यायचा, पुन्हा मग ते न्यायचं. आणि आता गव्हर्नमेंटनं केलं की इथे तुम्ही आणून द्या, आम्ही पैसे देतो वगैरे सगळं झालं. पण मग ते त्याचा खर्च आला, मग लोकांचा पण हा विषय आला. काही लोकांना ते रोटावेटर मारून खाली टाकायला ते म्हणतात खर्च आहे, त्यापेक्षा पेटवलं संपला. म्हणजे लोक त्यांच्या सोयीने बघतात, म्हणजे त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलं तर तो पण आहे. पण आपण जर त्याचऐवजी तो शेतात टाकला आणि डिकम्पोजर वगैरे टाकला तर त्याने मातीची गुणवत्ता वाढेल का? किंवा आपण म्हणू शकतो की त्यांचा शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो? नाही, बेसिकली काय म्हणून म्हणतो ना की आपणही हा म्हणजे फक्त शेतीबद्दल नाही बोलतो, जनरल बोलतो का आपण निसर्गाचा विचार करायला सोडून दिले. आपण काय विचार करायला लागलो का मी माणूस म्हणजे हुशार आहे, बुद्धिवान प्राणी आहे पृथ्वीवर. बुद्धिवान प्राण्यांनी सगळ्यांना अत्याचार करायला सुरुवात केली. आणि हे आपण फक्त आपल्या सोयीनं बघतो. आपल्या सोयीनं बघून काय झालं की हे जे जाळणं किंवा ह्या गोष्टी ह्या वाढलेल्या आहेत. आता साधी गोष्ट, आता तू जे म्हटले का याचा फायदा होतो का, आता मी मी 95ला सेंद्रिय शेतीवर काम सुरू केलं आणि तेव्हापासून मी माझ्या शेतात, आता माझी शेती आहे आणि माझ्या शेतामध्ये मी कांदा, कापूस, ऊस वगैरे हे पिकं घेत असतो. मागच्या 25 वर्षामध्ये माझ्या शेतामध्ये काडी कचरा मी उलट काय तो बांधावरचं गवत मी शेतात आणून टाकतो. आपली सवय कशी आहे, शेतातलं गवत बांधावर टाकण्याची. आणि ते कोणता काडी कचरा असू द्या, ऊसाचं पाचट असू द्या किंवा मी कपाशी समजा असली तर त्याच्यामध्ये डायरेक्ट क्रश करून टाकणं आणि ते गाडणं. मी ज्यावेळेस माझा 95ला माझ्या जमिनीचा जो ऑर्गॅनिक कर्ब जो होता तो 0.4 4.5 मग 0.4 किंवा 0.5पर्यंत होता. आज तो कर्ब माझ्या 1च्या पुढे गेले आहेत. आणि रासायनिक खताचा जो वापर आहे तो मी कमीत कमी 50 ते 60% सॉरी 50 ते 60% मी रासायनिक खताचा वापर कमी केला. आता हे जे आपण काय होतो की आपल्याला आपण म्हणतो ना, जी म्हणे नाचते ना म्हणून अंगण वाकडं, म्हणजे असं आहे का तुला करायचं म्हणून ते त्याला मला मग ते उंदीर होतात की त्याच्यामधून ते कुजत नाही किंवा ह्या गोष्टी आता मी स्वतः अनुभवलेले आहे. मी जर शास्त्रज्ञ जरी असेल तर मी हाडाचा शेतकरी आहेत आणि हे शेती मी आजच शेती करतो शेतात. तर ह्या ज्या गोष्टी बघितलं का याच्यातून काही आपण जर ठरवलं तर काही अडचण येत नाहीत आणि त्याच्यातून तुम्हाला सेंद्रिय कर्ब आज जर जमिनीत गेलं तर जमीन हाताने तुम्ही उकरू शकता 1 फुटापर्यंत तरी, त्याच्यात कुदळ लागत नाही. नाही तर आज अशी परिस्थिती कठीण जमीन जाते, त्याच्यातून हे करता येत नाही. आणि तुम्ही आता काय होतं पहिल्या काळात बघा की शेतकरी हा बांधावर चपला काढून ठेवायचा आणि मग शेतात चालायचा. बरोबर आहे. आज आपण बिगर चपला चालू शकतो का? नाही. म्हणजे ही जी कडकपणा किंवा ज्या गोष्टी म्हणून सेंद्रिय पदार्थ मी म्हणत नाही की तुम्हाला रासायनिक खतं किंवा याच्याकडे मी म्हणत नाही, परंतु सेंद्रिय पदार्थ जर जमीन गेला नाही. आज बरेच जण काय म्हणतात मग शेणखत कुठून आणायचं, आम्हाला शेणखत एवढं मिळत नाही. मग एवढं शेणखत एवढं जर कोटी हेक्टर जमिनी आणि तेवढ्या कोटी हेक्टर जमिनीला एवढं शेणखत मिळेल का? मी म्हणत नाही शेणखतच टाका. पिकाचे अवशेष हा कोणत्या स्वरूपाचा असू द्या तो जमिनीमध्ये टाका. तुम्हाला कन्वर्ट नाही करायचं ना, तुम्हाला गांडूळ खत करायचं करू नका, कंपोस्ट करायचं खत करायचं करू नका, अडचण नाही. आता मी सांगतो ऊसाचं जर लागवड केली तर कमीत कमी 2-3 खोडवे आपण त्या ऊसाचं मल्चिंग जर केलं तर मल्चिंग करून सुद्धा काय होतं, मल्चिंग केल्याने एक तर तुमचं पाणी बचत होते. खाली गांडूळ किंवा जे जीवाणू असतात त्या जीवाणूंना घर असतं, म्हणजे संरक्षण होतं ना, उन्हा पावसापासून थंडीपासून त्या जीवाणू संरक्षण होतं, त्यांना घर तयार होतं, ते जास्त काम चांगलं करतात. त्याच्या खाली जेव्हा ह्युमिक ॲसिड तयार होतो तो ह्युमसवर पांढरी मुळे काम करते. ती पांढरी मुळे काम केलं की पिकाची वाढ चांगली होती. म्हणजे हे माझ्या म्हणणे ही गोष्ट कसं आहे, फक्त तुमची खरी इच्छा आहे का, ही गोष्ट करण्याची इच्छा आहेत का? कारण ही गोष्ट कशी असती, एक साधी गोष्ट सांगतो. दिंडी आपण विठोबाला जातो, माऊलीला जातो, माऊलीच्या दर्शनाला. तर माऊली दर्शन आपण काय करतो, दिंडीमध्ये जाण्यापेक्षा पटकन जातो गाडी. पण दिंडी का जात होती, दिंडीच्या मागचे सुद्धा अनेक कारण आहे, शिक्षण वगैरे ह्या गोष्टी. पण दिंडी जाणं अवघड वाटतं थोडं आपल्याला, त्याच्यापेक्षा पटकन गाडी केली गेलं, आपल्याला वेळ नाही, आपण त्या गोष्टी जाता दर्शन घ्या तो तिथपण ठीक आहे. परंतु एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एकत असताना आपल्याला जो कठीण मार्ग आहे तो कठीण मार्ग हा शाश्वत. फक्त मला याच्यातून जे सांगायचं होतं उदाहरणातून की कठीण मार्ग हा शाश्वत असतो, शॉर्टकट हा काही धोकादायक असतो कोणती गोष्ट. बरोबर. आणि म्हणून आपल्याला आपण जे शॉर्टकट मागच्या 60 वर्षापासून शॉर्टकट शोधलेले आहेत की पटकन एक युरियाची गोण मोटरसायकल टाकायची, पिकाला नेऊन टाकायची, खतम. कुठं ट्रॅक्टर पाहता, कुठं मजूर पाहता. माझं म्हणजे त्या गोष्टी जर नाही केल्या तर तुम्हाला ही आज युरियाचे गोण तुम्ही मोटरसायकलवर नेऊन टाकताय, पण उद्या मोटरसायकल राहील की नाही याची गॅरंटी नाही तुम्हाला. कारण शेवटी तुम्ही कशावर
आजच परिस्थिती अशी की आपण म्हणतो शेती परवडत नाही, शेतीत उत्पादन मिळत नाही. आणि आज 50 वर्षानंतर विचार कर, 2050मध्ये सांगतो, 2050मध्ये आपली लोकसंख्या होणार 165 कोटी. ती लोकसंख्या होत असताना, 165 कोटी लोकसंख्या होत असताना आपल्याकडं दरवर्षी 2 लाख हेक्टर जमीन आपण शहरीकरण, औद्योगिकरण, प्रगती यासाठी 2 लाख हेक्टर दरवर्षी वापरतो. पुढची 25 वर्ष समजा 25 गुणिले 2 लाख एवढी जमीन आपल्याला जमिनीतून शेतीतून कमी होणार आहेत. बरोबर. आणि लोकसंख्या आपल्या आज समजा 142-43 कोटी आहे, ती 165 कोटी जाणार आहे. लोकसंख्या वाढती, जमीन कमी होतं, पाणी कमी होतं, निसर्ग बदलतोय, खाणार काय? बरोबर. ही जर गोष्टी जर झाल्या नाही तर आपल्याला तो विचार नक्कीच करावा लागेल. सर, आता आपण ह्या गोष्टी पाहिल्या, तर आता मला हे पण सांगा की एक पिकाला वाढवण्यासाठी कुठल्या कुठल्या अन्नद्रव्यांची गरज असते, ते मुबलक किंवा योग्य प्रमाणात कसे द्यावेत? हां, नाही आता कसं आहे की पिकाला 16 अन्नद्रव्य लागतात आणि त्यातून आपल्याला फक्त जास्त काय माहिती आहे, फक्त नत्र, स्फुरद, पालाश, NPK. आणि हे खत महत्त्वाचं आहे, त्याला मेजर न्यूट्रिएंट म्हणतो आपण, मुख्य अन्नद्रव्य म्हणतो. दुसरे जे दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो, कॅल्शियम किंवा गंधक म्हणतो किंवा तुमचं मॅग्नेशियम, हे दुय्यम. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे फेरस, लोह, झिंक, नंतर बोरान वगैरे बरेचसे असे 7-8 प्रकार. तर हे अन्नद्रव्य आता काय झालं की आपल्या मागच्या म्हणजे जे काय हरितक्रांती किंवा 60 नंतरचा जर कालावधी बघितला तर आपण फोकस आपला कसे होता, फक्त 3 अन्नद्रव्यावर होता. आता मागच्या 10-1 वर्षापासून आपण परत त्याच्या जे दुय्यम अन्नद्रव्य आहे, समजा कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, याच्यावर थोडासा आता फोकस करायला लागलो. सूक्ष्म अन्नद्रव्य आपण फक्त भाजीपाला असेल किंवा बाकीचे पीक असेल, पण हे सर्व अन्नद्रव्य लागतातच. आता साधी गोष्ट सांगतो, आता समजा आपण जेव्हा ब्लड टेस्ट करतो तर आता एक आपण पहिलं काय व्हायचं, फक्त आपण म्हणायचो की त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन किती आहेत किंवा तुमचं बाकीचे जे गोष्टी असायच्या. पण आता काय व्हायला लागलं की आपण आता छोट्या व्हिटॅमिन्स चेक करायला लागलो. आता काय म्हणायला लागलो की भारतामध्ये 50% लोकांचं व्हिटॅमिन B12 कमी आहेत किंवा व्हिटॅमिन D कमी आहेत. म्हणजे आता काय व्हायला, आपण मायक्रो लेवलला जायला लागलो. व्हिटॅमिन सी कडे म्हणजे व्हिटॅमिन सी प्रतिकार क्षमता. म्हणून अन्नद्रव्य लक्षात घ्या की अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्य कोणते द्यायचे म्हणजे फक्त नत्र, स्फुरद, पालाश याच्या बाहेर पडलं पाहिजेत आपल्याला. आणि ते पडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला जर सेंद्रिय कर्ब वाढत आला, म्हणजे जे काय सेंद्रिय आपल्याला जे जमिनीतले पिकाचे अवशेष वगैरे ते जेवढे आपल्या जमिनीत घालता आले, जेवढे देता आले, तर तो एक बराचसा जर आपल्याला अन्नद्रव्य बरेचसे मिळतात. मग तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा दुय्यम अन्नद्रव्यसुद्धा आपल्याला जास्त द्यायची गरज पडत नाही. आता लक्षात घ्या, समजा जर आपण माती परीक्षण केलं तर आपल्या जवळजवळ 70% जमिनीमध्ये फेरस कमी आहेत, 65% जमिनीमध्ये झिंक कमी आहेत. म्हणजे आपण इथं मग काय व्हायचं, फक्त आपल्या जमीन नत्र, स्फुरद, पालाश कमी, परंतु सूक्ष्म अन्नद्रव्य कमी पडायला लागले. का? कारण आपले सेंद्रिय पदार्थ देत नाही आणि रासायनिकच्या स्वरूपातून देत नाहीत. म्हणून ह्या ॲनालिसिस आपण जे म्हणतो तपासण्या, आपण म्हणतो की जसं 40-45-50 नंतर आपल्याला काय म्हणतो, आपण वर्षातून एकदा तपासणी केली पाहिजे, त्यानुसार तुमचा आहार बदलला पाहिजे, त्यानुसार तुमचं व्यायाम केला पाहिजे. तसंच जमिनीचं नाही, तुम्हाला दरवर्षी कारण 5 वर्षातून एकदा हेल्थ कार्ड बनवा. आपण स्वतःचं हेल्थ कार्ड बनतो, आपलं स्वतःचं हेल्थ इन्शुरन्स घेतो. त्या जमिनीचं जिच्या जीवावर आपण हेल्थ इन्शुरन्स घेतो, तिच्या जीवावर आपण राहतो, तिचं कधी आपण हेल्थ कार्डसुद्धा काढत नाही. तिचं कधी इन्शुरन्सचं विसरून, माझं म्हणणं 5 वर्षातून एकदा तर हेल्थ कार्ड काढा. आणि ती हेल्थ कार्ड काढून बाबा तिला काय पाहिजे, तिचं डायबिटीज झालं असेल, नका साखर खाऊ. ज्या जमिनीमध्ये फॉस्फरसचं प्रमाण वाढलेलं आहे त्या जमिनीमध्ये फॉस्फरस जर तुम्ही जास्त टाकला तर तिला घातक आहे. ज्या जमिनीमध्ये नायट्रोजन कमी आहे ते नायट्रोजन वाढवलं पाहिजे. पोटॅश समजा कमी आहेत, म्हणजे जी गोष्ट आपण हे कळलं पाहिजेत ना. म्हणजे मला वाटतं का शेजारच्याने एवढ्या गोण्या टाकल्या म्हणून मी टाकायच्या, याच्यापेक्षा माझी जमीन काय, त्याची जमीन काय. आपण म्हणतो का शेजारचं लय गोड खातं म्हणून आपण गोड खायचं नाही, आपण कधी करत नाही. तो म्हणतो नाही मला डायबिटीज आहे, त्याला डायबिटीज नाही. मग शेजारच्याने 10 गोण टाकलं, तुम्ही काय टाकता, तुमच्या जमीन डायबिटीज आहे, तुम्हाला काय माहिती. बरोबर. म्हणजे ही जी गोष्ट आहे माझ्या मते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा विचार करायला लागणार आहे. मागाशी म्हटलं की शेती करणं हे आता अडाणी लोकांचं काम नाही, हुशार लोक या शेती क्षेत्रात आले पाहिजेत. बरोबर. आणि ती जर त्याच पद्धतीनं आली, कारण मग कमी जमिनीमध्ये जास्त उत्पन्न काढायचे, वाढती लोकसंख्येला त्यांना खाऊ घालायचे, ही फार मोठी जबाबदारी आहे. उद्या काय बाकी गोष्टी खाऊन जगू शकत नाही आपण. म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन हा फार महत्त्वाचा. हा कसं आहे की
सहज मी सांगू शकत नाही, चला ऊसाला 250 किलो नत्र, 115 किलो ना फॉस्फरस, 115 किलो आणि पोटॅश. हे आपल्याला ॲग्रीमध्ये पण असं शिकवलं झालं की ह्या झाडाला एवढं नायट्रोजन, एवढं फॉस्फरस, पालाश एवढं द्यायचं. हां, पण हे असं आत्ता सध्याच्या कंडिशनला वर्क नाही करत आहे. कारण जमिनीची खूप स्ट्रक्चर म्हणजे जे न्यूट्रिएंटची, अन्नद्रव्यांची जी लेवल आहे जमिनीमध्ये ती खूप बदलली आहे सध्या. त्यामुळे आता त्यानुसार द्यावं लागणार, जमिनीनुसार जे आणि पाहिजे. किंवा किंवा ते कवे ना आता लक्षात घ्या का समजा 1960, 70, 75, 80च्या दरम्यान त्यांनी रिसर्च केला. हम्म, त्यावेळी त्यांनी सांगितलं 250, 115, 115 NPK तुम्ही उसाला द्या. बरोबर. इथपर्यंत ठीक आहे ना त्यांचं. पण त्यानंतर बदल किती झाले, ते तेच, बदल तेच. झाल्यानंतर म्हणून मी म्हणत असतो की हे सुद्धा एक जसं म्हणतो ना की तुम्हाला एक टार्गेट ठेवायचं. समजा की एखाद्या समजा मला टार्गेट ठेवायचं की मला 50 किलो वजन उचलायचं आहे. तर मला 50 किलो माझी बॉडीची समजा 30 किलोची ताकद असेल तर मी 30 किलोपर्यंत नॉर्मली उचलू शकतो. बरोबर. पण मला 30 किलो 50 किलो जर वजन उचलायचं असेल तर मला काय करावं लागेल की माझे जे मसल स्ट्रेंथ वाढावं लागेल, माझी एनर्जी लेवल वाढावं लागेल, माझी प्रोटीन लेवल वाढावं लागेल, तर मी 50 किलोचं वजन वाढा. आज जमिनीचं सुद्धा तसं आहे ना. आपली जी जमीन आहे ती समजा 50 टनाची क्षमता आहे. ते 50 टनाची क्षमता असताना तिचे उत्पादन काढणे तिला समजा 100 टनापर्यंत यायचं आहे. मग ती क्षमता वाढवत आपण काय म्हणतो, ज्यावेळेस तुम्हाला समजा 30 किलो वजनावर 50 किलो वजन आपण कोणाचा सल्ला घेतो आणि त्या सल्ल्याने त्या पद्धतीनं आपण आहार घेतो आपला, आणि त्या आहारानुसार आपण 50 किलो वजन उचलतो. फिजिओथेरपिस्ट किंवा फिजिओचा आपण सल्ला घेतो. तसं इथं सुद्धा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जमिनीची एकदा कळलं की नेमकी जमीन काय, तिची क्षमता काय, आणि ती क्षमता असताना जर तुम्हाला तिची लेवल वाढवायची असेल, नैसर्गिक लेवल तिची वाढवायची असेल, तर मग तिचं पूर्ण आपल्याला अभ्यास करून त्या पद्धतीनं जे काय मुख्य अन्न, दुय्यम अन्न आणि सूक्ष्म अन्नद्रव्य या तिन्हींचा ताळमेळ बसून त्या पद्धतीनं केलं. आणि ते करत असताना लक्षात घ्या आपला बेस म्हणजे जो सेंद्रिय पदार्थ आहे, सेंद्रिय पदार्थ लक्षात घ्या. मी सगळ्यांना हे सांगतो की जोपर्यंत तुझ्या जमिनीचा सेंद्रिय पदार्थ 1पर्यंत नेत नाही तोपर्यंत बाकी किती जर प्रयत्न केले, म्हणजे 0.3 समजा आपण म्हणतो. एक साधी गोष्ट आहे, ICUमध्ये असलेल्या माणसाला तुम्ही खारी खोबरे घालून काय उपयोग आहे का? त्याला खाऊ घालून तो जगणार आहे का? त्याला तुम्हाला काय द्यावं लागत नाही की त्याला त्या ICUमधून त्याला नॉर्मलमध्ये बेडवर आणणं आणि मग त्याला तुम्हाला ते बाकी न्यूट्रिशन देणं ते महत्त्वाचं आहे. म्हणून ते आणण्यासाठी काय करायला आपल्याला त्या जमिनीचं 0.3, 0.4, 0.5 ऑर्गॅनिक कर्ब, सेंद्रिय कर्ब आहेत. तो जोपर्यंत तुम्ही 1पर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या जमिनीची उत्पादन काढण्याची क्षमता ही वाढू शकत नाही. बरोबर. सर, आता आपण अन्नद्रव्यांचं बोलतोय, मग रासायनिक शेतकऱ्यांना, कारण आता आपण हे पण बोललो की जसं लोकसंख्या वाढतीये, एवढ्या सगळ्या लोकसंख्येला जे आपण आता सध्या जे उत्पादन होते आपल्या भारतात ते पुरणार नाही पुढे जाऊन, जर आपण बघायला गेलो थोड्या दिवसांनी. कारण जमीन पण तेवढ्याच चालल्यात औद्योगिकरणात वगैरे. तर त्यामुळे ह्या लोकसंख्येला जगवण्यासाठी तेवढं पुरेसं तर मिळणार नाही. लोक केमिकलचा पण वापर करतात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी. पण ह्याचं संतुलन कसं राखलं पाहिजे की केमिकलचा जास्त पण वापर नाही झाला पाहिजे ज्याने आपली जमिनीची प्रत खालावेल, पण त्याच्यातून एक पूरक असं म्हणू शकतो आपण सेंद्रियला, की सेंद्रिय खतांना, की त्याच्यातून उत्पादनही आपल्याला चांगलं भेटेल. सर्वात म्हणून म्हटलं की आपल्याला बेसिक पहिली आपली सुरुवात करायला लागणार आहे सर्वात, की सेंद्रिय पदार्थ जो आहे जमिनी म्हणजे निसर्गाने दिलेला जो कोणता पालापाचोळा, शेणविष्टा काडी कचरा हीच खरी संपत्ती आहे आपली. शेणविष्टा काडी कचरा हीच खरी जमिनीची संपत्ती आहे. आणि तिला जोपर्यंत आपण काडी लावतो तोपर्यंत आपल्याला आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे पहिलं आपल्याला जे काम करावं लागणार आहे का शेणविष्टा काडी कचरा ही आपल्याला जमिनीमध्ये कशी नेता येईल तर ते महत्त्वाचं आहे. आपण लक्षात घ्या की आपण ही गोमाता म्हणतो. गोमाता म्हणजे विषय थोडं भरकटतो तरी सांगतो. गोमाता म्हणतो आपण. तो गोमाता म्हणतो आपण, ही गोमाता 2 धन देते. आपण गोमाता जाऊन द्या, गाईच्या पायाकडून पडतो आपण, जनरली शिंगाकडून पडत नाही, पाठीमागून पाया पडतो. लक्षात घ्या, गोमाता म्हणतो त्याला लक्ष्मी म्हणतो. ती लक्ष्मी धन देते. ती धन आपल्याला अजून कळत नाही पाया का पडतो पाठीमागून, कारण तिचे जे 2 धन आहे आपल्या दृष्टीनं, ते 2 धन म्हणजे शेण आणि गोमूत्र. आणि म्हणून पाया पडताना काही पाठीमागं पडतं. तुम्ही तो जो चित्र जरी बघितलं तर आपण काय म्हणतो बऱ्याच वेळा की आम्ही लहान असताना आई सांगायची बाबा पाठीमागून गायचे पाया पड. तर मी लहान असताना प्रश्न विचारायचो का बरं पाठीमागून पाया पडायचं. ते म्हणे नाही, सगळ्यात जास्त देव पाठीमागून असतात. लहानपणी खरं वाटायचं, पण शास्त्रज्ञ म्हणून किंवा नंतर हा विचार केला की खरंच त्याला गोमाता का म्हणतात किंवा ते लक्ष्मी का म्हणतात. तर त्या ज्या गोष्टी, आणि ते धन कोणतं आहे, लक्ष्मी धन कोणतं आहे, तर शेती लक्षात घ्या, जन्मदाते आई
गोमाता आणि भूमाता ह्या तिन्हीवर सगळं जग चालू आहे. बरोबर आहे. जमिनीबद्दल बोललो आपण, आईबद्दल तर बोलण्याची गरज नाही. आणि गोमाताबद्दल ज्यावेळी बोलतो तर तिचं जे धन आहे, ही धन म्हणजे शेण आणि गोमूत्र. हे शेण आणि गोमूत्र हे खरे जमिनीचं अन्न आहेत. आणि म्हणून तिची जी गोष्ट आहेत, म्हणून आपल्याला तिला सगळ्या गोष्टी एक बघण्याचा दृष्टिकोन होता. आणि म्हणून ही गोष्ट आहे की आपल्याला जे काही जे काही जमिनीत लागणारं जे अन्न आहेत, जोपर्यंत ते अन्न आपण देत नाही तोपर्यंत ते आपल्याला त्या जमिनीची उत्पादकता आपल्याला वाढवता येत नाही. ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग ते अन्न गेल्यानंतर सेंद्रिय पदार्थ किंवा जे काही कोणता काडी कचरा गेल्यानंतर मग तुमची जीवाणूंची संख्या वाढेल. जीवाणू काम करायला लागतील. ते काय आलेलं ते कन्वर्ट करतील. एकदा जीवाणूची संख्या म्हणजे एकदा सेंद्रिय कर्ब वाढला, जीवाणूची संख्या वाढेल, गांडोळीची संख्या वाढेल. आणि ते वाढल्यानंतर मग तुम्ही रासायनिक खतं म्हणजे मी काय म्हणतो असतो की शेवटची गोष्ट आहे की जी कमी आहे ना ती गोष्ट द्या. तुमच्या मनाला जे काही कोणतं सांगतं एवढं गोण्या द्या, एवढे खतं द्या, ते म्हणण्यापेक्षा तिला ज्यावेळी तुमचं हेल्थ कार्ड, जमिनीचं हेल्थ कार्ड असेल आणि मग त्या पद्धतीनं बाबा किती नायट्रोजन दिलं पाहिजे, किती फॉस्फरस दिलं पाहिजे, किती पोटॅश दिला पाहिजेत, सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा इतर अन्नद्रव्य किती दिले पाहिजेत, मग तुम्ही ते काढून ते द्या. बॅलन्स लक्षात घ्या. पण बॅलन्समध्ये बेस लक्षात घ्या. हा आपण म्हणतो रासायनिक खतं, मी सांगतो हा दहीहंडी फोडणारा मला माहिती आहे, वरच्या थराला आहे रासायनिक खतं, हा तोच दहीहंडी फोडणार रासायनिक खत. परंतु ते जर फोडत असताना खालचा जो बेस आहे ना, खालचा थर जो आहे सगळ्यात महत्त्वाचा, खालचा जो थर आहे तो सेंद्रिय पदार्थाचा थर आहे. आणि तो जर आपल्याला जमला, सेंद्रिय कर्बाचा जर थर आपल्याला चांगला लावता आला, तर मग आपण ही उत्पादनाची दहीहंडी रासायनिक खताच्या माध्यमातून. आणि रासायनिक आपण जसं म्हणतो शेवटच्या थराला कोण असतो, एकटा माणूस असतो, तसं रासायनिक खतं फार मोठं नको आहेत. आपण काय करतो, खालच्या थराला म्हणजे जास्त रासायनिक खतं वापरतो आणि शेवटच्या थराचं सेंद्रिय वरच्या थराला नेतो. मग त्यातून शेवटी तुम्ही नाही आयुष्यामध्ये जे सक्सेस यश म्हणतो आपण, सक्सेस किंवा आपण म्हणतो दहीहंडी फोडणं जे थर लावून, तर ते नाही करू शकत तुम्ही. हे असे जर हे म्हणजे उलटं आपण करतो. बरोबर. आणि हे जर केलं तर आपण जे आपल्या अपेक्षित जे यश आहेत ते आपण मिळू शकणार नाही. बरोबर. सर आता याच्यामध्ये जर आपण पिकांची जी आजकाल पद्धत आहे, पीक पद्धती जी चालले की एखादं ह्याचा भाव वाढला टोमॅटोचा तर टोमॅटो सगळे लावतात, पण जमिनी पण पहिलं मिश्र पीक घ्यायचे, लेग्युम्सचे क्रॉप घ्यायचे, नायट्रोजन फिक्सेशन नत्र जमिनीत आणण्यासाठी. मग ह्या जर मिश्र पद्धती किंवा ज्या पीक पद्धती त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? ते म्हणून होतो एक आपले जुन्या काळची जी संस्कृती होती किंवा परंपरा होती, मी म्हणत नाही की ते आता असं करा, एक पाट तुम्ही म्हणजे एक लाईन तुम्ही तुरीची टाका, एक लाईन हरभऱ्याची टाका, असं सुद्धा मी म्हणणार नाही. कारण शेवटी कसं आहे की आपणही मॅकनाईजमध्ये चाललो, प्रगती करत असताना. परंतु एक नक्कीच म्हणाल की मिश्र पीक आजच्या मजुराच्या किंवा याच्या धकाधकीच्या याच्यात अवघड जातं काही ठिकाणी. आणि मिश्र पीक केलं तर सर्वात उत्तम. कारण की कसं राहतं, संगतसोबत आपण म्हणतो ना, संगतसोबत असावी शहाण्याची किंवा चांगल्या व्यक्तीची. समजा एकदल पीक असेल तर त्याला द्विदल पिकाची संगत चांगली वाटेल, कारण ते एकमेकाला पूरक आहेत. बरोबर. परंतु ते जर केलं तर सर्व चांगलं, आणि ते जर केलं तर ते एकमेकाचं संगोपन करतात. म्हणजे चांगल्या शेजारी वाईट जर लागलं तर आपण तो वाईट म्हणून चांगला होऊ शकतो तसं. पण ते जर जमलं नाही, कमीत कमी पिकाची फेरपालट हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपल्याला एकच पीक पद्धती, म्हणजे जसं म्हटलं मी एकच गोष्ट, समजा की आपण एकच गोष्ट खात बसलो, काय एकच गोष्ट कायम खाल्ली तर आपलं आरोग्य बिघडतं. बरोबर. तसं जमीन ही ती जमीन जिवंत आपण म्हणतो ना, मग तिला एकच गोष्ट तुम्ही ते खाऊ घालणं किंवा तिला एकच गोष्ट तिचा पोषण करणं, ते जर असेल तर समजा उथळमुळं असेल तर ते काय करणार, उथळमुळं फक्त वरच्या जमिनीच्याच भागाचा वापर करणार, खोलमुळं असेल तर जमिनीच्या खालच्या भागातल्याच मुळांचा वापर करणार, एकदल असेल तर एकदल काय करणार का जे काही नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया वगैरे ते जमिनीमध्ये वाढणार नाहीत. म्हणजे ही जर गोष्ट आपण ही जर पिकाची फेरपालट ह्या गोष्टी तुम्ही म्हणत नाही की लक्षात घ्या, काही काही गोष्ट कसे होतात. आता याच्यावर लगेच बघा, याच्यावर लगेच कॉमेंट येतील का तुम्ही हे कसं शक्य आहे, तुम्ही काही सांगता. पण ह्या गोष्टी लक्षात घ्या, सांगता ह्या गोष्टी आपण नवीन नाहीत आणि ह्या गोष्टी आवश्यक आहे. ह्या गोष्टी आवश्यक कसं का तुम्हाला जमिनीच्या बाबतीत तुम्हाला आवश्यक वाटणार नाही, पण तुम्ही तुमच्या मनाला विचार तुम्ही स्वतः करू शकता की गोष्टी. हे जर मी काय म्हणतो असतो की मी ज्यावेळेस शेतीकडे बघण्याचा माझा काय असतो, एक चांगली गोष्ट आहे की मी म्हटलं हाडाचे शेतकरी आहे, परंतु हाडाचे शास्त्रज्ञसुद्धा आहे. शास्त्रज्ञाच्या अँगलने मी जेव्हा मी शेतीकडे बघतो आणि त्या पद्धतीनं मी जेव्हा शेतकरी म्हणून सुद्धा मी जेव्हा
त्याच्याकडे बघतो, तो दोन्हींचा मेळ जेव्हा घालतो का त्यावेळेस विचार करतो जो मी माझ्यासाठी हे करू शकत नाही. मी जर आयुष्यामध्ये एकच गोष्ट खाऊ शकत नाही तर मग तिला एकच गोष्ट तिच्या आयुष्यात का एकच पीक द्यायचं किंवा त्याच्यामध्ये बदल का नको. सकाळी खाल्लेली भाजी आपण संध्याकाळी चालत नाही, मग तिला एक मागच्या वर्षी पीक घेतलेलं ह्या वर्षी तिचं पीक का घेतलं पाहिजेत. मग ह्या ज्या गोष्टी, कारण काही पिकांना जास्त पाणी लागतं. आता ऊस घेतलं तर जास्त पाणी लागतं. आता जास्त पाणी लागतं तर मग तुम्ही 10-20 वर्षाचं पाणी घेतलं, जमिनी तुमच्या क्षारवर चोपण होणारच का. तेवढे क्षार पाण्याच्या माध्यमातून तेवढे क्षार तुम्ही जमीन टाकणार आहे, जमीन क्षारवर चोपण होणार आहे. तुम्ही ऊस घेतल्यानंतर तुम्ही पाचट जाऊन टाकणार आहे, सेंद्रिय कर्ब कमी होणारच आहेत, जमीन खराब. म्हणजे तेच जर आपण समजा ऊस घेतल्यानंतर कपाशी घेतली तर ऊस समजा वरच्या मुळाचं जमीनचा वापर करतं, कपाशी खोल मुळं जातात, मग जमिनीच्या खालच्या मुळाचं जमीनचा वापर होईल. म्हणजे आपण म्हणतो शरीराचा समजा मी उजव्याच हातात जास्त वापर केला, डावा हातच ठेवला तर काही दिवसांनी डावा हाताची क्षमता कमी होईल, उजवा हात दुखायला लागेल. आपल्याला शरीर आहे शेवटी, जमीनसुद्धा जमीनचं शरीर आहे. त्या शरीराचा कोणत्या भागाचा कसा वापर करायचा, तिला किती कोणत्या वेळी किती त्रास द्यायचा किंवा कसा तिचा चांगला वापर करून घ्यायचा, हे ठरवण्यासाठी पीक पद्धती फार महत्त्वाची. सर, पीक पद्धतीचे हे जे मिश्र पिकाचं तुम्ही बोललात तर ह्याच्यामध्ये काही उत्तम उदाहरणं सांगाल की कुठल्या पिकासोबत कोणतं पीक मिश्रमध्ये जर घ्यायचं म्हटलं लोकांना तर? नाही, आता कसं आहे शेवटी लक्षात घ्या की आपल्याकडं एवढं विभिन्न वातावरण आहे, विभिन्न हवामान आहेत, विभिन्न जमिनी आहे, सगळ्या गोष्टी. याच्यामध्ये मिश्र पीक पद्धतीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की समजा तुमच्याकडे एक दल असेल तर एक दलामध्ये द्विदल पीक घेतलं पाहिजे. किंवा जे खोलमुळं जाणारी पिकं आहे किंवा मुळं असणारी पिकं आहे त्याच्यामध्ये खोलमुळं असणारी पिकं, म्हणजे समजा आपण एक लाईन समजा उथळ मुळाची लावली, एक लाईन खोलमुळाची लावली तर काय करेल, एक लाईन ती खालच्या जमिनीचा वापर करेल, एक लाईन जी वरचे उथळ मुळं आहे ते वरच्या भागाचा वापर करेल. म्हणजे काय होतं, जमिनीला जे काय आपण म्हणतो ना की सगळे एकाच भागात काम नाही करणार. बरोबर. आणि समजा एकदल द्विदल असेल तर काय करेल की एकदल पिकं अन्नद्रव्य घेत असताना द्विदल हवेतला नायट्रोजन शोषून घेईल, तो स्वतः वापरेल आणि एकदल पिकाला देईल. मग नायट्रोजन तर आपल्याला त्याचा वापर करता येईल. किंवा अशा गोष्टी, किंवा काही पिकं असे असतात की आपल्याला ते काय करतात की जमिनीमध्ये फेरस वाढवतात, झिंकाचं प्रमाण वाढवतात किंवा बाकी अन्नद्रव्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे हा एक जो ज्या त्या भागातला विचार करून, आता समजा आपण काय म्हणतो कपाशीमध्ये समजा किंवा तुरीमध्ये बाजरी लावा. आता तूर जर बघितली तर खोल जाते, द्विदल आहेत, बाजरी उथळमुळं आहेत, बाजरी वर राहते. सोयाबीनमध्ये तुम्ही समजा तुरीमध्ये सोयाबीन लावा, सोयाबीन आता दोन्ही द्विदल आहे पण सोयाबीनचे तुरीची मुळं खोल जातात, सोयाबीनची मुलं वर राहतात. असे कॉम्बिनेशन आपल्याला अनेक करता येतील. आणि सर, तुम्ही अजून एक मगाशी मुद्दा चांगला बोलला होतात की आपण जेव्हा खतं टाकतो तर गरजेचं नाही की तुम्ही बाहेरूनच शेणखत आणा. काही शेतकऱ्यांना नसेल जमत शेणखत विकत घ्यायला किंवा कोंबडी खत विकत घ्यायला, तर ते पीक शेतात टाकून अवशेष जे राहिले ते त्यांचं सेंद्रिय कर्ब वाढवू शकतात. पण आता जर एखाद्याचा सेंद्रिय कर्ब 0.3 किंवा 0.2 कडे असेल तर ते 1 पर्यंत यायला किती वर्ष लागतील साधारणपणे, जर ते कंटिन्यू पिकाचे अवशेष जरी टाकत राहिले तरी? आता मी सांगतो, मी जसं मगाशी उदाहरण दिलं, आता मी समजा ऊसाची शेती करतो, तर ऊसाची शेती करतो आत्ता बी, तर माझ्या जमिनीमध्ये 95 साली 0.4 0.5 सेंद्रिय कर्ब होता. म्हणजे हा सेंद्रिय कर्ब 0.3 0.4 न्यायला तुम्हाला असं 5-10 वर्ष नाही, तुम्हाला 10-15 एक दशक 2 दशक तुम्ही किती टाकताय त्याच्यावर अवलंबून आहेत. समजा मी फक्त आहे त्याच पिकाचा अवशेष टाकले, म्हणजे समजा ऊस गेला, ऊसाचे अवशेष ऊसात ठेवले आणि ते जर केलं तर मला समजा सेंद्रिय कर्ब 0.3 0.4 न्यायला मला 10 वर्ष 15 वर्ष लागतील. पण ते जर तुम्ही ते प्लस बाहेरून आणून काही सेंद्रिय पदार्थ टाकला तर तुम्ही 2 वर्षात 3 वर्षात तुम्ही वाढू शकतात. आता सेंद्रिय पदार्थामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, एक लवकर कुजणारं सेंद्रिय पदार्थ आणि एक उशिरा कुजणारं. म्हणजे आपण बेस असतो तो, म्हणजे जे फार दिवस टिकतो तो. आता चारकोल ऐकला असाल, चारकोल म्हणजे झाडाच्या लाकडापासून चारकोल बनवतो, तो चारकोल जमिनीमध्ये वापरला जातो. तो चारकोल जर टाकला तर तुम्हाला तो बेसिक जो कर्ब लेवल आहे ती फार दिवस टिकू शकतात. पण ते समजा हिरवळीचे पिकं आहेत, समजा ताक ध्यांच्या वगैरे हिरवळीचे पिकं आपण काढतो तर ते लवकर कुजणारे पिकं आहे, ते काही वर्ष 2-3 वर्ष जरी कर्ब वाढेल पण तो परत संपून जाणार आहे. म्हणजे आपल्याला कर्बसुद्धा लवकर तयार होणारा आणि लवकर संपणारा कर्ब. दुसरी गोष्ट मध्यम तयार होणारा, मध्यम संपणारा कर्ब. आणि जास्त दिवस आता झाडाचा कर्ब जो तयार होतो त्याला फार दिवस लागतात ना, 100 वर्ष 50 वर्ष झाड असतं. तो कर्ब जो असतो तो कर्ब हा टिकाऊ असतो, तो 100 वर्ष 200 वर्ष टिकू शकतो. तर त्या अँगलने आपल्याला त्या कर्ब वापरताना किंवा कर्बाची लेवल
आपल्याला कोणत्या लेवल न्यायची. आणि म्हणून ती आपल्याला नेतं. तुम्हाला म्हणजे फक्त माझं म्हणणं आहे की असं काही नाही. तुम्हाला जे काही निसर्गाने दिलेलं जी गोष्ट आहे पदार्थ पिकाचे अवशेष, ते अवशेष जर तुम्ही टाकत राहिले ना तरी तुम्हाला ते कर्ब लेवल लिहू शकतो किंवा उत्पन्न वाढू शकतात. तर माझं दुसरं उदाहरण सांगतो मी कांदा आणि कापूस घेत असतो. कापसाचं पीक घेतलं की कापूस पीक घेतल्यानंतर मी डायरेक्ट ते क्रशरनी, म्हणजे आपण जे पाचट कुट्टी करणारं मशीन असतं त्यांनी सगळं कुट्टी करतो, फार बारीक होतात. आणि ते लावल्यानंतर मी त्याच्यात लगेच सरी पाडून कांदा लावतो. मागच्या 10 वर्षापासून मी त्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचं सेंद्रिय पदार्थ टाकलं नाही, कोणत्या पदार्थाचं शेणखत टाकलं नाही, कोणत्या पदार्थाचं पेंडी टाकलं काही नाही. फक्त कांद्याचं जे पात असते ती आणि कपाशीचं जो क्रश, पूर्ण कपाशी झाडं ते क्रश करून आज माझ्या जमिनीचं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमीत कमी 0.9 ते 1 दरम्यान आहे. दुसरी गोष्ट, माझी उत्पादकता किती आहे, त्या जमिनीमध्ये मी कमीत कमी 18 ते 20 क्विंटल कापूस काढतो एकरी आणि कमीत कमी 15 ते 18 टन मी कांद्याचं उत्पादन घेतो. मग हा लक्षात घे, क्षमता, ही क्षमता कोणी वाढवली? भास्कर गायकवाडनी वाढवली. ही क्षमता वाढवली त्या जमिनीला तुम्ही योग्य पोषण केलं, तिला जे पाहिजे ते. तिनं कपाशी झाड पिकवलं, मी कापूस काढून घेतला. आता तिचं बाकीचं तिचं अन्न तिला मी तिचं पण मागं दिलं. मला जे पाहिजे ते मी काढून घेतलं, तिचं अन्न तिला दिलं, ती मला परत चांगलं देऊन राहिली. तुम्ही जसं देता ना बरं का, तुम्ही एखाद्याला विष खाऊ घातलं तर तुम्हाला अमृत देणार आहे का तो? बरोबर. तो तुम्हाला विषाची वाटी परत तो तुम्हाला रिटर्न देणार आहे. मग आपण जर जमिनीला तुम्ही विषच देत असाल, तुम्ही ते तसंच असेल, तुम्ही तुम्हाला ती वाटी मिळणार नाही. जे पेरतं तेच उगवतं, जमिनीच आहे ती. आपण म्हणतो जे पेरतं ते उगवतं, ते जमीन उगवतं. ती म्हणत तिला आहे, बरोबर, भूमातेला. म्हणून माझं म्हणणं आहे की ते ज्या गोष्टी आहेत की आपल्याला तिचं संगोपन तुम्ही एक चांगल्या भावनेने तिचा आपण तिच्या हृदयाची धडकन आपल्याला समजली पाहिजे, काय म्हणते ती. आणि ती जो पण ह्या भूमिपुत्राला जो पण समजत नाही, मुलगा आहे तो, बरोबर, जो पण त्या भूमिपुत्राला आईची भूमातेची धडकन समजत नाही, तो पण तुम्ही अन्नदाता होऊ शकत नाही. तुम्हाला अन्नदाता म्हणतात लोक. बरोबर आहे. तुम्ही अन्नदाता म्हणजे काय होतं, सगळ्या जगाचं तुम्ही अन्न तयार करता. तुम्हाला तुम्हाला स्वतःला अन्नदाता म्हणायला चांगलं वाटतं, पण त्या भूमातेची किंवा त्या आईची धडकन तुम्ही कधी ऐकली का? ती काय म्हणते, काय त्या गोष्टी. तर माझ्या ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आजकाल. सर, अजून एक, आता आपण बोललोत की पिकांना अन्नद्रव्य द्यायचे, आता आपण ते जमिनीतून द्यायचा विचार केलाय, म्हणजे जे आतापर्यंत आपण बोललो जमिनीतून द्यायचं बोलतोय, पण आपण फॉलियर स्प्रे जर स्प्रे करायचं म्हणलं तर त्याच्यातूनही काही आपण देऊ शकतो का? ते किती इफेक्टिव्ह, म्हणजे किती प्रमाणात ते इफेक्टिव्ह? आपण सलाईन घेतो ना, आपण सलाईन कधी घेतो? ज्यावेळेस एखादी गोष्ट वाटते की आपल्याला काहीतरी, आपल्याला आपण म्हणतो पोटातून देऊन चालत नाही. आपण काय म्हणतो, डॉक्टर म्हणतात नाही पोटातून द्यायला उपयोग होत नाही. आपण काय केलं पाहिजे, त्याला एक सलाईन देऊ, म्हणजे तो लगेच त्याला जे प्रॉब्लेम आहे ना तो प्रॉब्लेम सॉल्व आहे. थोडक्यात फवारणी म्हणजे जी आपण पाण्यात हवेतून फवारणी करतो किंवा पानं फवारणी करतो, थोडक्यात सलाईन आहे. आपल्या कळतं बा की त्याला लोहाची कमतरता पडली, त्याला झिंकची कमतरता पडली, नायट्रोजन कमी पडला, किंवा ही जी गोष्ट आहे, मग ती कमतरता पडली तर ती जमिनीत कशी टाकणार, जमिनीतून घेणार कधी, तो प्रश्न कधी सुटणार? जसं तो जर आजारी माणूस आहे, त्याला तू खाऊ घालून तो जर पचन होऊन जर ते रक्तात वाढणार नसेल, मग आपण त्याच्यापेक्षा मस्तपैकी रक्तामधून सलाईन देऊन टाकतो. तसंही सलाईन आहे. म्हणजे हे सलाईन, पण माझं म्हणणं सलाईन पण येऊनच द्यायचं कशाला माणूस. सलाईनवर येण्यापेक्षा आपण जर त्याची एवढी काळजी घेतली ना, तर मग सलाईन, आपण जुने लोक काय म्हणजे, मी सुईसुद्धा घेतली नाही आयुष्यात. सलाईन तर सोडून द्या, मी 90 वर्ष माझं आत्ता पण सुई म्हणजे काय, इंजेक्शन. म्हणजे ते म्हणायचे मी अजून एक गोळी घेतली नाही, सुईसुद्धा घेतली नाही. म्हणजे आपली त्या भूमातेला असं बनवू नका, तिला सुईची गरज नाही पडली पाहिजे, तिला गोळीची गरज नाही पडली पाहिजे, तिला सलाईनची गरज नाही पडली पाहिजे. आणि हे शक्य आहे, लक्षात घ्या, हे शक्य आहे. फक्त आपल्याला त्या पद्धतीनं पुढं जाण्याची गरज आहे. सर, तर आता तुम्ही तरुण शेतकऱ्यांना, आपले जे तरुण शेतकरी आहेत ते एक नवीन बदल ॲक्सेप्ट करायला तयार असतात, तर तुम्ही त्यांना काय सांगू शकाल? हे खरं कसं आहे, आज जर जो स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट जर बघितलं तर आज 40% शेतकरी शेतीमधून बाहेर पडायची मानसिकता आहे. किंवा आज तरुण शेतकरी, जसं मगाशी म्हटलं की तरुण शेतकरी आज त्याला करिअर, म्हणजे तो म्हणत नाही मला शेतीमध्ये करिअर करायचं. आज त्यांची परिस्थिती एवढी अवघड आहे, काय मुलीसुद्धा मिळत नाही लग्नाला. म्हणजे आज ते लग्नाचा इश्यू आहेत. म्हणून त्यांची फार म्हणजे आज शेतीकडे बघण्याची जी मानसिकता आहे, तर तरुण असून ते कोणी असू तर एवढी निगेटिव्ह झालेली आहेत, कारण शेती ही परवडत नाही. म्हणून आपण काय म्हणतो की आज तो कशा यामध्ये की आज शेतीचे प्रश्न वाढलेले आहेत, शेतीचे म्हणजे जमिनीचे प्रश्न वाढलेले, हवामान सगळं तसं नाही. म्हणून आज परिस्थिती अशी की आज त्यांना अट्रॅक्ट करणारा हा बिझनेस वाटत नाही.
परंतु हे मी काय म्हणतो, ही वादळा म्हणजे पूर्वीची वादळापूर्वीची पूर्वीची शांतता नाही, मी म्हणतो की कुठं क्रांतीपूर्वीचं हे अच्छा. ही क्रांती होणार आहेत. आणि पुढचे एखादं दशक त्यानंतर लक्षात, मी जसं म्हटलं ना की डिमांड फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे शेती उत्पादनाला, आणि त्या पद्धतीने उत्पादन देणाऱ्या साधनं कमी होणार आहे. तर म्हणून मी हा विचार करतो की आपल्याला हा आपल्याला टाईम आहेत, हम्म. ह्या वेळेत तुमची जी साधनं आहे ना, आपण म्हणतो ना आता लढाई सुरू होणार आहेत, त्या बरोबर. लढाई सुरू व्हायच्या आधी काय करतो आपण, हे समजा आपला जो दारुगोळा वगैरे किंवा बंदूक साफ करणं, तलवारीला धार लावून आपण म्हणतो की साधनं, आपले काय साधनं आपण तयार ठेवतोय. लक्षात घ्या, आपलं शेतीचं पिकाचं उत्पादन काढण्याचे साधन ही जमीन आहेत. हे जमीनची जे आपली जी आहेत ना, ती गोष्ट आपल्याला तयार करण्याची ही एक फार मोठी संधी आहे. बरोबर. ही जर तुम्ही जमीन तयार केली तर तुम्हाला, का शेवटी हे साधन जर आणखी कमी केलं तर मग भविष्यामध्ये तुम्ही कोणत्या साधनाच्या माध्यमातून उत्पादन काढणार. आणि एक लक्षात घ्या, प्रत्येकाचे दिवस असतात, आता म्हणतो प्रत्येकाचे दिवस असतात. आता समजा सॉफ्टवेअरवाल्यांचे दिवस चालू आहेत, किंवा मागं मेकॅनिकलवाल्यांचे, किंवा प्रत्येकाचे दिवस असतात. प्रत्येकाचे दिवस थांबत नाही, प्रत्येकाचे दिवस बदलत असतात. म्हणून मी सांगत असतो की अजून एक दशकानंतर, आज बघा, मी सुद्धा ज्यावेळेस विचार करतो की समजा सोयरीक जमवतो, विचार करतो 2-4 एकर शेती आहे का. आज लोक विचार करायला लागले परत, फ्लॅट कितीपेक्षा काय म्हणतात, 2-4 एकर शेती आहे का. म्हणजे शेती माहिती आहे आज ते करणार नाहीत, परंतु भविष्य दिसतं, सगळ्यांना दिसतंय, बरोबर. दिसतं भविष्यामध्ये का शेतीला एक पर्याय त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. आपण शेती, तुम्हाला अन्न हे तुम्ही कारखाने बनवू शकत नाही जमिनीशिवाय. आणि हे करत असताना आपल्याला जर त्या एकीकडे साधनं कमी होतात आणि दुसरीकडे तुम्हाला उत्पादनाची गरज वाढणार आहे, तर तो तुमचा पीक पिरियड वाढणार आहेत. आपण तो शेवटी फिरून आपण तिथे येणारच जात. म्हणजे उच्च शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. परत भविष्यामध्ये 10-20 वर्षांनी परत उच्च शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी होणार. आज जरी नोकरी उच्च असेल, पण ती वेळ येऊन द्यावं लागते. माझ्यामध्ये जर काय होतं का, आज जर मी साधना मला सांगतो, मी तुम्हाला लगेच कॉमेंट येतील, तुम्ही सांगता सगळं असं तसं, याच्यावर लगेच कॉमेंट येणार आहे. पण मी सांगत नाही, आजचं सांगत नाही मी. अजून 10-20 वर्षांनी फार मोठ्या प्रमाणात, जसं 2050चं मी सांगितलं, 2050मध्ये 165 कोटी लोकसंख्या राहणार आहे. आणखीन दुसरी सांगतो की 2050मध्ये 52% लोकसंख्या शहरात राहणार आहे. 87 कोटी लोकसंख्या शहरात राहणार आहे, 78 कोटी लोकसंख्या कुठे राहणार आहे, खेड्यात. म्हणजे 48% लोकसंख्या. आता विचार करा, 48 लोकसंख्येला 52% लोकांना खाऊ घालायचे आहेत. आणि ही ज्यावेळेस जी गोष्ट आहे लक्षात घ्या, ती डिमांड सप्लाय. आपण बाजारभाव कधी उठतात, ज्यावेळेस डिमांड वाढती, सप्लाय कमी होतो. आणि आज काय झालं की सप्लाय जास्त आहे, डिमांड कमी. आणि म्हणून हे जो संतुलन आहे, हवामान बदलते, गॅरंटी नाही. जो चांगलं पिकवल ना त्याचे पैसे होतील. आज कोण ना, आज करतात लोक, एखादी सांगतात 10 कोटी रुपये केले, 5 कोटी केले. म्हणजे हे त्या पद्धती मॅनेजमेंट आहे तिची. म्हणजे आपण माझं म्हणणं आहे का, तुम्हाला 2-3 गोष्टी तरुणांना सांगाल. एक तर पहिली, तुम्हाला जर खरं करिअर करायचं असेल जमिनीमध्ये, तर तुमच्या आईला, भूमातेला, हिला तयार करा. तुम्हाला लक्षात घ्या, तिचे आशीर्वाद असेल, आपण तो जन्माला त्या आईचे आशीर्वाद असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. तसं भूमातेचे आशीर्वाद जर पाहिजे असेल तुम्हाला, तिला पहिलं समजून घ्या. तिला एवढं समजा की तुम्हाला तिचं छोटं दुखणंसुद्धा तुम्हाला समजून आलं पाहिजे. एक तुम्ही जर ही गोष्ट माझी होती, सगळ्यात पहिली यशाची पहिली जर तुम्हाला जर कमवायची असेल याच्यामध्ये, शेतीमध्ये, तर तुम्ही त्या जमिनीला समजा, जमिनीला तयार करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हे लक्षात घ्या की आपल्याला आता लोकांची, जो ग्राहक आहेत, म्हणजे जो कंझ्युमर आहेत, सगळं समाज आहेत, त्याची काय झाली का, तो आता हेल्थ कॉन्शियस सुरू झाले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने तो फार विचार करायला लागलेला आहे. तर त्याला काय पाहिजेत, हा अभ्यास करा. समजा त्याला काय पाहिजे का, त्याला असं वाटतं सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं माहीत पाहिजे, तुम्ही तयार करा. ते दूध असू द्या, अन्नधान्य असू द्या, भाजीपाला असेल तर तो त्या पद्धतीने तयार करा. किंवा त्याचं जे येतं, त्याला जी काय मागणी आहे तर ती मागणी, जे विकणार आहे ना ते पिकवा. आपण काय करतो, पिकवतो मग विकत बसतो. माझं म्हणणं उलटं केलं आपण, जे विकणार आहे ना ते पिकवायचं शिका. पिकवणारे तुम्ही विकायच्या मागे लागले तर तुमचं कोणी घेणार नाही, तुम्हाला पैसे मिळणार नाही. म्हणून विकणाऱ्या तुम्ही पिकवायचा जो फंडा आहे किंवा जो टेक्नॉलॉजी आहे किंवा तंत्र आहे ते तुम्ही आत्मसात करा. म्हणजे एक पहिली तुमच्या भूमातेला, आईला तयार करा. दुसरी गोष्ट, जे विकतं आहे आणि ती जे विकणारा तुमचा जो ग्राहक आहे, जो विकत घेणारा ग्राहक आहे, त्याची मानसिकता समजून घ्या. आज लोक अन्नधान्य, आज प्रत्येक गोष्ट लोक काय म्हणतात की मला हातसडीचे तांदूळ पाहिजेत, मला काळ भात पाहिजेत,
मला खपली जगात सर, गहू पाहिजे, कच्च्या घाण्याचं कच्च्या तेल घाण्याचं किती तेल. वाढलं म्हणजे आता? माझं म्हणणं आहे की तो बदलतोय. त्याला डबल रिफाईन टी रिफाईन नको त्याला. म्हणजे तो जे करतो ते जे मागतो ना ते तुम्ही पिकवायचं शिका. ती गोष्ट. तिसरी गोष्ट, ते विकताना तुम्हाला ते थोडं माझ्या मते एक जसं प्रत्येक माल जो आपण मार्केटिंग जे आहेत ते करण्याचं शिका, मार्केटिंग करण्याचं. कारण तुम्ही काय म्हणतो आज शेतीमालाचा माल आपण ठरवू शकत नाही, पण भविष्यामध्ये असं वेळ येणार आहे की तुम्ही ठरवू शकतो. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकत्र या. ही गोष्ट करता लक्षात घ्या की आपण मुळी बांधू आपली स्वतःची. आपण एकटा दुकटा या गोष्टी नाहीत. आज संघटित जे लोक आहेत, आज संघटित, आज समजा कारची किंमत आहे तर कारची किंमत ठरवतात सगळ्या कंपनी एकत्र येऊन कारची किंमती ठरवतात. संघटित आहे ती. तुमच्या एखाद्या शेतीमालाचा भाव ठरवायचा ना तर संघटित मी म्हणत नाही की एकत्र या ना तुम्ही रस्ते अडवा असं बोलत नाही मी. तुमची गाव पातळीवर तुम्ही एकत्र या, मग ठरवा की चला यांनी हे भाजीपाला करा, यांनी ही सेंद्रिय पद्धतीने करा, ही उत्पादन काढा. ही मार्केटिंगला सोपं जाईल. आज मधला जो मिडल वर्ग आहे, मिडल मॅन आहेत किंवा व्यापारी वर्ग आहे, तो कमी करण्यासाठी आज लक्षात घ्या की आज आपल्याला प्रॉडक्ट म्हणजे आपणही प्लाऊ टू फोर्क म्हणजे आपल्या शेतापासून ताटापर्यंत नेण्याच्या ज्या मधल्या ज्या काही यंत्रणा आहे ते यंत्रणा कमी करायची असेल आपल्याला, प्रत्येकजण 20% कमिशन घेतो. बरोबर. ते जर तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्ही काय म्हणतो शेतीमध्ये जर तुम्हाला 10 रुपये मिळत असेल तर विकत घ्यायला 20 रुपये द्यावं लागतात. म्हणजे हे 10 रुपये जे खातात ते 10 प्रत्येकजण 20% 5 जण असले तर आपण 2 जण जरी कमी केले तर आपण 40% उत्पन्न, आपलं 40% फायदा आपण करू शकतो. मग 2 जर माणसं जरी कमी करता आले, आज ती गोष्ट महत्त्वाची आहे. आणि म्हणून या 3-4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. आणि ही जर आज लक्षात घ्या, बरेच जण असे आले की 5 जण एकत्र आले, त्यांनी कंपनी सुरू केली आणि त्यांनी ह्या पद्धतीनं ह्या जर गोष्टी केल्या तर माझ्या मतं शेतीमध्ये करिअर पुढच्या म्हणजे आज 2025 चालू आहे किंवा आज आपण याच्या दशकात चालू आहे समजा, तर आपण समजा 30व्या दशकात किंवा 40च्या दशकामध्ये तर आपण ह्या गोष्टीला आपण एका लेवलला गेलो असू. आणि त्यावेळेस खरंच सांगतो की बराचसा हा जो करिअर करणं, आपण बरेचसे लोक म्हणतील नाही आम्हाला शेतीमध्ये करिअर करायचं. आणि शेतीमध्ये करिअर लक्षात घ्या, सगळ्यात शेवटचं महत्त्वाची गोष्ट, शेतीमध्ये करिअर फक्त अडाणी लोकांनी करू नये, जे कमी शिकलेले त्यांनी करू नये. अडाणी म्हणण्याचा उद्देश असा माझा की कमी शिकलेले व त्याला काहीच जमलं नाही. आता असं पण होतं ना सर की जर कोण एखादा मुलगा अभ्यास करत नसेल तर घरचे सुद्धा हेच म्हणतात की जाऊ दे, नको अभ्यास करू, तू आपली शेतीच कर. जो करतोय त्याला म्हणजे शेतीकडे इनडायरेक्टली तेच लोक परत म्हणजे काय लहानपणापासून त्यांनी सांगितलं. आता आमचे लहानपणी आमचे आईवडील सुद्धा म्हणायचे तू अभ्यास करणं तुला शेण उचलावं लागेल. म्हणजे आयुष्यामध्ये किंवा सगळ्या जगामध्ये सगळ्यात वाईट कोणतं काम आहे? शेण उचलणं. म्हणजे तुम्ही शिपाई जरी झाला तर चालता, तुम्हाला काही कारकून आलं तर चालता, पण स्वतःच्या अनबरे ते सगळे जे होतात तर शेवटी शेत हा आपला लक्षात घ्या संस्कृती आपली शेती ही संस्कृती आहे. आणि म्हणून इथं हिच्याकडे बघण्याचा, म्हणून मी म्हणतो रडत राव घोड्यावर बसवण्यापेक्षा लहानपणापासून त्याला निगेटिव्ह मानसिकता आहे, तुला काही जमलं म्हणून शेती कर. पण मी म्हणतो तुला शेती जमली नाही ना, तू डॉक्टर इंजिनियर होय असं म्हणेन मी. तू शेती खरं तू हुशार आहे ना, तू पहिली शेती करून दाखव. आणि जर ती जमलं तर तू मग सांगितलं का डॉक्टरला सोपं आहे, कारण सगळे टेस्ट त्याच्यासमोर आहेत. शेतकऱ्याचं काहीच नाही त्याच्यासमोर टेस्ट. त्यात एवढं कोण तो उत्पादन काढतो, तिला समजून घेतो. म्हणजे त्याच्यामुळं इथं खरं एक चांगली हुशार पिढी येणं महत्त्वाचं आहे, ते संघटित होणं महत्त्वाचं आहे, त्यांनी ग्राहकाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, जे विकल ते पिकवणं महत्त्वाचं आहे आणि ते करण्यासाठी आपली जमीन तयार करणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे सर. मला पण हेच वाटतं की पुढच्या काही वर्षांमध्ये नक्कीच शेतकऱ्यांना डिमांड येईल खूप जास्त शेतीला, त्यांच्या बाजार जे माल आहे त्याला. पण तोपर्यंत त्या शेतीची क्वालिटी राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही हे सगळे मुद्दे खूप चांगल्या पद्धतीने आमच्यासमोर मांडले आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनावरती च्या प्रत्येक पैलूवरती आज आपण सखोल माहिती घेतलेली आहे. तुमच्या शेतमालाची गुणवत्ता वाढवणं किंवा उत्पादन वाढवणं यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप माहिती देणारा ठरेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तरी आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.